नमस्कार विद्यार्थी मित्र हो. श्रद्धा अचिव्हर्स अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुनश्च एकदा स्वागत. आजच्या या लेक्चर सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत चालू घडामोडी. दिनांक 4 जुलै ते 10 जुलै या दरम्यान असणाऱ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत. सुरुवात करूयात पहिल्या महत्त्वाच्या बातमीपासून. अपेडातर्फे इंडियन मँगो मॅनिया 2025 अबुधाबी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपण याला आंबा महोत्सव सुद्धा म्हणू शकतो. भारतामधील एक महत्त्वाचं प्राधिकरण ज्याचं नाव आहे कृषी व प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थांच्या निर्यात विकास म्हणजे निर्यात आणि विकास करण्यासाठीचं प्राधिकरण, ज्याला अपेडा या नावानं ओळखलं जातं. त्याचा लॉंग फॉर्म आहे ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी. तर यांनी अबुधाबी UAE या महत्त्वाच्या अरब देशांमधल्या महत्त्वाच्या देशाची राजधानी तर अबुधाबी या ठिकाणी इंडियन मँगो मॅनिया 2025 म्हणजे थोडक्यात आंबा महोत्सव आयोजित केलेला होता. आता आपल्याला या बातमीमध्ये महत्त्वाचे काही मुद्दे अधोरेखित करावे लागतील. पहिला मुद्दा की अशा पद्धतीचा मँगो मॅनिया प्रोग्राम हा अबुधाबी या ठिकाणी का घेण्यात आला, कारण भारतामधील जे काही महत्त्वाच्या राज्यांमधील काही आंबे आहेत त्यांना अबुधाबी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. म्हणजे भारत UAE यांना ते निर्यात करत असतो, म्हणून या ठिकाणी 2025चा हा प्रोग्राम जो आहे तो झालेला आपल्याला दिसतो. आता पाहूयात थोडीशी सविस्तर बातमी. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अधिपत्याखालील अपेडा अर्थात कृषी व प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थांच्या निर्यात विकास प्राधिकरणाने इंडियन मँगो मॅनिया 2025 या आंतरराष्ट्रीय मोहिमेची सुरुवात अबुधाबी UAE या ठिकाणी केलेली आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे भारतीय आंब्यांच्या दर्जेदार खास प्रादेशिक आणि GI टॅग मिळालेल्या म्हणजे भौगोलिक मानांकन असलेल्या जातींच्या निर्यातीला चालना देणे आणि भारताचा शेती उत्पादन निर्यातीतील सहभाग खाडी देशांमध्ये मजबूत करणे. आता इथं आपण पाहू शकतो की जे काही आंबे या प्रदर्शनामध्ये आलेले होते, भारतीय आंबे अर्थात, तर त्या आंब्यांचे प्रकार कुठले होते. या उत्सवात भारतातील विविध उत्कृष्ट आंबा जाती मानण्यात आल्या, जसे की बनारसी लंगडा, दशहरी, चौसा, सुंदरजा, आम्रपाली, मालदा, भारत भोग, प्रभाशंकर, लक्ष्मण भोग, महमूद बहार, वृंदावनी, फसली, मल्लिका या अशा जाती आहेत ज्या जातींची मागणी आहे खाडी देशांमध्ये. त्यामुळं भारतामध्ये खास करून आंबा पिकांचं जे वैविध्य आहे त्या वैविध्याचं प्रदर्शन या मँगो मॅनिया प्रोग्राममध्ये आयोजित केलेलं आपल्याला दिसतं. आता भारतासाठी काय महत्त्व आहे या कार्यक्रमाचं. निर्यातीला चालना देणं हा पहिला उद्देश होता अपेडाचा, कारण संयुक्त अरब अमिराती अर्थात UAE हे भारतासाठी आंब्याच्या निर्यातीचं सर्वात मोठं बाजारपेठ आहे. 2024चा जर आपण आंबा निर्यातीचं जर आपण धोरण बघितलं तर भारताने 12,000 मेट्रिक टनापेक्षा जास्त आंबे निर्यात केलेत, की जे डॉलर्सचा विचार करता 20 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी त्याची किंमत होते. त्यामुळं खाडी देश आणि खास करून UAE हा देश आपल्या आंबा निर्यातीसाठी किती महत्त्वाचा देश आहे हे यावरून कळतं. पुढे येऊयात भौगोलिक मानांकन याचा प्रचार. GI टॅग असलेल्या आंब्यांचे प्रदर्शन केल्यामुळे भारताने विविध भागातील कृषी उत्पादनांचे संरक्षण आणि प्रचार करण्यास दिलेले महत्त्व अधोरेखित होते. नंबर 3 शेतकऱ्यांना पाठिंबा, कारण खास करून हे आंबे हे ज्या राज्यांमधून निर्यात केले जातात त्यामधलं पहिलं राज्य आहे उत्तर प्रदेश, दुसरं आहे बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश. म्हणजे आपण उत्तर भारतातली राज्य म्हणू शकतो. या उत्तर भारतीय राज्यांमधील आंबा उत्पादक जे शेतकरी आहेत निश्चितपणे त्यांना फायदा होणार आहे. या बातमीमध्ये जे एक महत्त्वाचं प्राधिकरण समोर आलं अर्थात अपेडा, तर याचं पूर्ण नाव आहे कृषी व प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थांची निर्यात विकास प्राधिकरण ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी, याला आपण अपेडा या नावानं ओळखतो, ज्याची स्थापना 1985 अर्थात संसदीय कायद्याने झालेली आहे. म्हणजे हा वैधानिक प्राधिकरण आहे. कार्यभार वाणिज्य व उद्योग मंत्रालय आणि याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली. ठीक आहे. तर हा प्रश्न आंबा निर्यातीच्या संदर्भात महत्त्वाचा आहे. इथं आलेले राज्य सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. अगदी उत्तर भारतीय ही सगळी राज्य आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश आहे, यामध्ये बिहार आहे, यामध्ये पश्चिम बंगाल आहे आणि यामध्ये मध्य प्रदेश आहे. अबुधाबी UAEची राजधानी या ठिकाणी 2025चा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्यानंतर आपण येऊयात दुसऱ्या महत्त्वाच्या बातमीकडे. मी नेहमी लेक्चरमध्ये हे सांगत असतो की जेव्हा जेव्हा चालू घडामोडीमध्ये भारतात एखादा कार्यक्रम
किंवा एखादी संस्था किंवा महोत्सव किंवा परिषदा पहिल्यांदा आयोजित होत असतील तर तेव्हा मात्र ती गोष्ट आपण गंभीरपणे पाहणार आहोत. या न्यूजचं शीर्षकच आहे की पहिल्यांदाच भारतामध्ये खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल आयोजित करण्यात आलेलं होतं. याचं आयोजन कुठे झालंय तर याचं आयोजन झालंय श्रीनगर जम्मू काश्मीर या ठिकाणी. ज्या तलावामध्ये याचं आयोजन झालेलं आहे त्या तलावाचं नाव आहे डल लेक. ठीक आहे. आणि तुम्ही पाहू शकता की हे स्पोर्ट्स फेस्टिवल आहे पण वॉटर स्पोर्ट्सचा उल्लेख केलाय. त्यामुळे हे फेस्टिवल वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल आहे की जे श्रीनगर जम्मू काश्मीर या ठिकाणी असणाऱ्या एका महत्वाच्या तलावामध्ये म्हणजे डल लेक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. आता बघूयात आपण या बातमीच्या आशयाचा मूळ हेतू काय. बघा बरं का. कार्यक्रमाचं नाव दिलंय खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025. घोषणा केली आहे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी. वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल यांचा कालावधी आहे जवळजवळ 3 दिवस. यामध्ये 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यामधील जवळजवळ 400 पेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. तर खास करून पाण्यातील क्रीडा प्रकार यासाठी असलेला हा फेस्टिवल असल्यामुळं यामध्ये कायकिंग आणि कनोईंग, याला कायाकिंग असंही म्हणतात, आणि कनोईंग या पद्धतीचे वॉटर स्पोर्ट्स असतील. त्यानंतर रोईंग म्हणजे नाव चालवण्याची शर्यत सुद्धा असणार आहे. त्यानंतर वॉटर स्कीइंग, त्यानंतर शिकारा रेस यावरती प्रश्न येऊ शकतो कारण काश्मीरमधील पारंपरिक नाव रेस आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा, शिकारा रेस. त्यानंतर ड्रॅगन बोट रेसिंग अशा पद्धतीचे वॉटर स्पोर्ट्स हे या फेस्टिवलमध्ये असणार आहेत. आता काय उद्दिष्ट आहे या फेस्टिवलचं, काय महत्व आहे? पहिलं महत्व आहे भारतामध्ये पाण्यातील क्रीडा संस्कृतीला चालना देणं हे याचं उद्दिष्ट आहे. नंबर 2 नवोदित खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जाणार आहे. नंबर 3 जम्मू काश्मीरमध्ये क्रीडा पर्यटन आणि स्थानिक विकासाला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. नंबर 4 आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची तयारी मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. आणि नंबर 5 खेलो इंडिया उपक्रमांतर्गत सर्वांगीण क्रीडा विकासाला समर्थन देण्याची भूमिका या फेस्टिवल मागे किंवा या वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवलच्या मागे असलेली आपल्याला दिसते. ठीक आहे. 1 लाइनर प्रश्न येऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवा की हा कार्यक्रम कुठे झालेला आहे तर श्रीनगर जम्मू काश्मीर या ठिकाणी हा कार्यक्रम झालाय. भारतामध्ये पहिल्यांदाच वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा एखादी कृती होते त्यावेळेला ती परीक्षेसाठी महत्वाची मानली जाते. ठीक आहे. पुढच्या बातमीकडे येतोय आपण. मिझोरामची ही बातमी आहे आणि जीएसशी संबंधित असलेली ही बातमी आहे कारण आतापर्यंत आपण खास करून भूगोल आणि त्यातल्या लोकसंख्या टॉपिक मध्ये हे वाचत होतो की भारतामध्ये सर्वात साक्षर राज्य कोणतं तर ते केरळ. पण मिझोराम, तिथली संस्कृती, तिथलं शासकीय धोरण या सगळ्यांमुळं मिझोरामनं साक्षरता दरामध्ये लक्षणीय प्रगती केली आहे आणि ती प्रगती अशी केली आहे की भारतातील सर्वात पहिले साक्षर राज्य म्हणून मिझोरामचा आता उल्लेख केला जातोय. अर्थात केरळ या राज्याला सुद्धा मिझोरामने या बाबतीत मागे टाकलेलं आहे. गेल्या आठवड्यामध्ये आपण मेघालयची बातमी पाहिली होती. मेघालयने आपल्या एकूण जीडीपीच्या 8% इतका वाटा आरोग्य क्षेत्रासाठी दिला होता. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांमध्ये म्हणूयात मिझोराम आणि मेघालय हे 2 राज्य या बाबतीत खूप चर्चेत आहेत. जिथं भारतीय आरोग्य आणि आरोग्य यंत्रणांचा दर्जा खालावत चाललाय तिथं मेघालयनं घेतलेला हा निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा कौतुक प्राप्त करून गेलेला आहे. आणि आता मिझोरामने शिक्षण क्षेत्रामध्ये घेतलेली ही आघाडी लक्षणीय मानली जाते. पाहू शकतो मिझोरामने न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम अंतर्गत 98.2% साक्षरतेसह भारताचे पूर्ण पहिले साक्षर राज्य म्हणून ओळख मिळवलेली आहे. आणि हे करताना त्यांनी आतापर्यंत ज्याचं नाव आपण या यादीत अग्रस्थानी घेत होतो त्या केरळ राज्याला सुद्धा मागे टाकलेलं आहे. ठीक आहे. टक्केवारी लक्षात ठेवा. 98.2% साक्षरतेसह भारताचे पहिले पूर्ण साक्षर राज्य म्हणून आता मिझोरामची ओळख आहे. ही यशोगाथा भारतातील मोठ्या आणि संपत्तीने समृद्ध असलेल्या राज्यांना साक्षरता विशेषतः प्रौढ व कार्यात्मक साक्षरता साधण्यास दिशा दाखवते. पहा या यशाविषयी माहिती. पिरियोडिक लेबर फोर्स सर्वे अर्थात PLFS असं या सर्वेला म्हटलं जातं. यानुसार 7 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या जवळजवळ 98.2% मिझो लोक हे साक्षर आहेत असा हा सर्वे सांगतो. भारताचा साक्षरतेचा
राष्ट्रीय सरासरी दर हा 80.9% आहे. जर आपण मिझोरामचा दर बघितला तर तो 98.2% आहे. म्हणजे भारतीय राष्ट्रीय सरासरी दरापेक्षा कित्येक पटीने मिझोचा साक्षर दर हा अधिक असलेला आपल्याला दिसतो. आणि या बाबतीत मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे केरळ या राज्याला सुद्धा मिझोरामने मागे टाकलेले आहे. इतर राज्यांचा जर आपण आढावा घेतला तर इतर राज्यांमध्ये शहरी आणि ग्रामीण साक्षरता यामध्ये तफावत आढळते आणि ही तफावत जवळजवळ 15% जास्त असते. म्हणजे शहरी साक्षरता आणि ग्रामीण साक्षरता यांच्यामधला जो फरक आहे इतर राज्यांमध्ये तो फरक जवळजवळ 15% इतका असतो. पण मिझोराम हे राज्य याला अपवाद आहे, कारण पुढची आकडेवारी पाहू शकता. शहरी साक्षरता मिझोरामची आहे 98.3% आणि ग्रामीण साक्षरता आहे 98.1%. त्यामुळं शहरी आणि ग्रामीण यांच्यामध्ये कुठलीही दरी मिझोराममध्ये दिसत नाही. हे मिझोरामच्या साक्षरतेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आता हे सगळं कसं काय साध्य केलं मिझोरामने? पहिला मुद्दा आहे समूह आधारित मॉडेल. मिझोरामची जी काही संस्कृती आहे, तिथली जी काही मूल्य आहेत, त्या मूल्यांमुळे मिझोराम मूळतः शिक्षण, आरोग्य या सगळ्या व्यवस्थांकडे खूप सकारात्मक पाहतो. त्यांची ती मूल्य निस्वार्थ सेवा, सामाजिक बांधिलकी आणि शिस्तबद्ध जीवनशैली या त्रिसूत्रीवर आधारित असलेली तिथली जीवनशैली आहे. त्यामुळे मिझोरामनं शिक्षण क्षेत्रामध्ये ही आघाडी घेतलेली दिसते. शिवाय निस्वार्थ सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या काही स्वयंसेवकांमुळे सुद्धा अत्यंत दुर्गम आणि मागास गावांपर्यंत साक्षरता पोहोचवणे किंवा शिक्षण पोहोचवणे यासाठी प्रयत्न तिथल्या स्वयंसेवी संघटनांनी केलेला आपल्याला दिसतो. तर पहिलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे समूह आधारित मॉडेल. दुसरं महत्वाचं कारण आहे प्रौढ आणि कार्यक्षम साक्षरतेवर मिझोरामनं भर दिलाय. त्यातला पहिला शब्द महत्वाचा आहे तो आहे प्रौढ शिक्षण. म्हणजे शालेय शिक्षण आहेच, पण प्रौढ व्यक्तींना सुद्धा शिक्षण देण्यामध्ये मिझोरामनं आघाडी घेतलेली आपल्याला दिसतंय. पुढे सर्वांगीण मानवी विकासाचं धोरण. मिझोराम फक्त साक्षरतेतच नव्हे तर इतर सामाजिक निर्देशांकामध्ये सुद्धा प्रगत आहे. त्यामध्ये एक स्त्री कामगार सहभाग, म्हणजे पुरुषांच्या बरोबर स्त्रियांचा सुद्धा कामगार सहभाग असला पाहिजे. यासाठी जर आपण भारतात देशांची यादी काढली तर त्यात 3ऱ्या क्रमांकावरती मिझोराम असलेलं दिसतं. त्यानंतर जन्माच्या वेळेला असलेलं लिंग प्रमाण 1000 मुलांमागे 875 मुली हे मिझोरामचं लिंग गुणोत्तर असलेलं दिसतं. जर राष्ट्रीय लिंग गुणोत्तर आपण विचारात घेतलं तर ते 929 आहे. त्यापेक्षा कित्येक पटीनं मिझोराम या राज्याचं लिंग गुणोत्तर चांगलं आहे. पुढे आहे शिशु मृत्यू दर. म्हणजे बालक मृत्यू दराचा जर आपण विचार केला तर ईशान्य भारतात मिझोरामचं हे प्रमाण सर्वात कमी मानलं जातं आणि शालेय उपस्थिती प्राथमिक व माध्यमिक पातळीवर उच्च दराने शाळेत जाण्याची परिस्थिती ही मिझोराममध्ये असलेली दिसते, असा हा सर्वे सांगतो. त्यामुळे मिझोराममध्ये शैक्षणिक झालेली जी प्रगती आहे ती प्रगती केवळ साक्षरतेच्या बाबतीत नाही तर सामाजिक निर्देशांकामध्ये सुद्धा मिझोरामची मूल्य दिसतात. स्त्रियांचा सहभाग दिसतो. जन्माच्या वेळेचं लिंग प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा तरी वाढलेलं दिसतं. शिशु मृत्यू दर ईशान्य भारतात सर्वात कमी आणि शालेय उपस्थितीचा दर्जा सुद्धा तिथे चांगला असलेला दिसतो. पुढे आहे महत्वाची शिकवण. स्थानिक संस्कृतीचा साक्षरतेमध्ये महत्वाचा वाटा असतो. सरकार आणि समाज यांचे समन्वय साक्षरता आणि समावेशक विकास घडवून आणतात. प्रौढ शिक्षणावर विशेष भर देणे ही सुधारणा साधण्याची गुरुकिल्ली आहे. मिझोरामनं साधलेली ही जी प्रगती आहे ती प्रगती शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत कौतुकाने पाहिली जाते. पुढच्या बातमीकडे आपण येऊयात. बातमी आहे जागतिक आरोग्य संघटनेची, अर्थात WHO. त्यांनी एक नवा उपक्रम सुरू केलाय. त्या उपक्रमाचं नाव आहे 3x35. अशा 3 गोष्टी, ज्या 3 गोष्टींवर 2035 पर्यंत त्यांच्या किमती वाढवल्यामुळं त्यांचा वापर कमी होऊ शकतो असा विचार WHO करत आहे. ओके, आता इथं 3x35 असं म्हटलंय. यातलं 3 काय हे आधी आपण बघूयात. त्यातला पहिला आहे तंबाखू, दुसरा आहे मद्यपान आणि तिसरा आहे साखरयुक्त पेय. जागतिक आरोग्य संघटनेचं असं म्हणणं आहे की सध्या वेगवेगळे रोग वाढत आहेत. हृदयरोग आहे, कर्करोग आहे, मधुमेह आहे. या सगळ्या रोगांवर जर आपल्याला उपाय साधायचा असेल तर
यांचा जो वाढता वापर आहे समाजामध्ये तो कमी करावा लागेल आणि म्हणून WHO ने एक महत्त्वाचा उपक्रम चालू केलाय. 2035 पर्यंत आपल्याला काही रोगांवर नियंत्रण मिळवायचं असेल तर 1 तंबाखू, 2 मद्यपान आणि 3 साखरयुक्त पेय यांची जी आत्ताची बाजार मूल्य आहेत त्या बाजार मूल्यांमध्ये जवळजवळ 50% इतकी आणखीन वाढ केली जावी अशा पद्धतीचं आवाहन WHO याने आपल्या संपूर्ण देशात, संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावरील देशांना केलेलं आपल्याला दिसतं. आता WHO अशा पद्धतीनं भूमिका का घेत आहे? कारण काही महत्वाचे रोग आहेत त्यांचं वाढतं प्रमाण WHO ला दिसतंय. यातला सगळ्यात महत्वाचा रोग आहे हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, श्वसन विकार. या सगळ्यांना आपण असंसर्गजन्य आजार असं म्हणतो. जगभरामध्ये 75% मृत्यूंना कारणीभूत ठरत असणारे हे सगळे आजार आहेत आणि हे सगळे आजार का होत आहेत याची 3 मुख्य कारणं WHO मानतं. पहिला आहे तंबाखू, दुसरा आहे मद्यपान आणि तिसरा आहे साखरयुक्त पेय. त्यामुळे यांचं जर बाजार मूल्य 50% वाढलं तर वाढत्या महागाईच्या दरामध्ये हे वस्तू सगळे महाग होतील. पर्यायानं लोक खरेदी करण्याचा जो त्यांचा कल आहे तो कल कमी होईल. खरेदी करण्याचा कल कमी झाला की वापर करण्याचा कल कमी होईल आणि त्यामुळे या आजारांवर नियंत्रण मिळवता येईल असा विचार WHO ने केलेला आपल्याला दिसतो. 2035 पर्यंत तंबाखू, दारू आणि साखरयुक्त पेय यांची किंमत किमान 50% इतकी वाढवण्याचा उद्देश आहे. ही किंमत वाढ मुख्यतः हेल्थ टॅक्स किंवा उत्पादन शुल्कात वाढ करून साधली जाईल. आता या बातमीमध्ये एक महत्वाचा टॅक्स आलाय, हेल्थ टॅक्स. याबद्दल सुद्धा या बातमीत आपण पुढे पाहूया. उपक्रमामागची कारण मीमांसा मी आत्ताच बोललो की महत्वाचे काही असंसर्गजन्य आजार आहेत ज्या आजारांना थांबवण्यासाठी, कारण 75% मृत्यूंना कारणीभूत ठरणारे घटक, हे जे घटक आहेत त्या घटकांचा वापर हा समाजामध्ये कमीत कमी व्हावा म्हणून WHO ने हा उपक्रम सुरू केलेला आहे. विकसनशील देशांमध्ये आरोग्यासाठी खर्च करण्यासाठी निधी कमी होत चालला आहे. कारण 1 विकासासाठीची आंतरराष्ट्रीय मदत घटत आहे, 2 सार्वजनिक कर्ज वाढत आहे. जे काही विकसनशील देश आहेत त्या देशांमध्ये आरोग्याचा खर्च निश्चित वाढतोय आणि असे जे आजार आहेत असंसर्गजन्य हे आजार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. त्यामुळे प्रत्येक देशाच्या तिजोरीवरती याचा जो प्रभाव आहे तो प्रभाव दिसतोय. सार्वजनिक कर्ज वाढत आहे आणि त्यामुळे हे रोगच कमी करावेत यासाठी हा उपक्रम मदत करणार आहे. एकदाच किंमत 50% जर वाढवली तर काय होईल? पुढील 50 वर्षात 5 कोटी अकाली मृत्यू टाळता येतील असं म्हणणं आहे WHOचं. म्हणजे विचार करा, जर 50% बाजार मूल्य वाढवलं या 3 उत्पादनांचं तर पुढील 50 वर्षात 5 कोटी अकाली मृत्यू टाळता येतील असा WHO अहवाल आहे. नंबर 2, पुढील 10 वर्षात $1 ट्रिलियन म्हणजे अंदाजे 83 लाख कोटी महसूल मिळू शकतो असाही अंदाज WHO ने या उपक्रमाअंतर्गत व्यक्त केलेला आहे. असा दुहेरी फायदा होणार आहे 50% बाजार मूल्य वाढवलं तर. पुढे 2012 ते 2022 या कालावधीत सुमारे 140 देशांनी तंबाखूवरील कर वाढवला, ज्यामुळे सरासरी किंमत 50% पेक्षा जास्त वाढली. म्हणजे हा उपाय अत्यंत प्रभावी पण आहे आणि शक्य सुद्धा आहे असं WHOचं म्हणणं आहे. आता या बातमीमध्ये एक महत्वाची संकल्पना आली ती म्हणजे हेल्थ टॅक्स. आपण विचारात घेऊया हेल्थ टॅक्स म्हणजे काय. तर हेल्थ टॅक्स याला आरोग्य कर असं म्हटलं जातं. म्हणजे अशा उत्पादनांवर लावलेला कर जे लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरतात. उदाहरणार्थ तंबाखू, दारू, साखरयुक्त शीतपेय यांच्यावरती जे टॅक्स लावले जातात त्यांना काय म्हटलं जातं? हेल्थ टॅक्स म्हटलं जातं. ओके. आणि त्यांचा जो उपयोग आहे किंवा उद्देश आहे तो तुम्हाला माहितीच आहे. एकतर उपभोग कमी करणे म्हणजे त्यांचा वापर कमी करणे आणि नंबर 2 आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी निधी उपलब्ध करणे. निधीची सुद्धा उपलब्धता होऊ शकते असं WHO ने अत्यंत पुराव्यानिशी सांगितलंय. 50 वर्षात 5 कोटी अकाली मृत्यू टाळता येतील आणि पुढील 10 वर्षात $1 ट्रिलियन म्हणजे अंदाजे 83 लाख कोटी इतका महसूल मिळू शकतो. त्यामुळे 3x35 हा जो प्रोग्राम आहे WHO तो अभ्यासासाठी खूप महत्वाचा आहे. परीक्षेला जर यावरती प्रश्न आलाच तर याचं उत्तर आपल्याला देता येईल अशा पद्धतीने आपण ही न्यूज कव्हर केलेली आहे. आता पुढे येऊयात. आपल्या देशामध्ये शेतीनंतर GDP मध्ये सर्वाधिक प्रभाव टाकणारा जो कुठला विभाग आहे तो आहे आपल्या देशातील केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. या अंतर्गत निर्माण होणारे नोंदणीकृत उद्योग, त्यातून निर्माण होणारा रोजगार, त्यातून वाढणारी GDP. ओके. त्यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग याबद्दल ही जी माहिती आहे ही माहिती आपण पाहणार आहोत. सरकारने काय केलंय की
ग्रामीण पातळीवर, शहरी पातळीवर सूक्ष्म उद्योग वाढले पाहिजेत, लघु उद्योग वाढले पाहिजेत आणि मध्यम उद्योग वाढले पाहिजेत. यासाठी आधी त्यांची नोंदणी केली पाहिजे. म्हणून 2 पोर्टल सुरू केलेले आहेत. त्यातलं पहिलं पोर्टल आहे उद्यम पोर्टल नंबर 1 आणि दुसरं पोर्टल आहे उद्यम सहाय्य पोर्टल नंबर 2. आता या दोन्ही पोर्टलकडे झालेली जी नोंदणी आहे ती नोंदणी आहे 6.5 कोटी इतकी. आणि या नोंदणीतून निर्माण झालेले आतापर्यंतचे जे रोजगार आहेत ते रोजगार आहेत 28 कोटी इतके. लक्षात आलं का? त्यामुळे ही जी बातमी आहे ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण केंद्रीय मंत्री श्री जीतन राम मांझी यांनी हे पूर्णतः जाहीर केलेलं आहे की सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगासाठी जे 2 पोर्टल आपण चालू केलेत त्यातलं पहिलं उद्यम पोर्टल, दुसरं उद्यम सहाय्य पोर्टल. या पोर्टलवरती या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांची नोंदणी झाली 6.5 कोटी आणि जवळजवळ 28 कोटी इतके रोजगार यातून निर्माण झालेले आहेत. ही माहिती 3 जुलै 2025 रोजी मुंबई येथे इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स डिझाईन संस्था आणि खादी व ग्रामोद्योग आयोग यांच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांसमोर बोलताना जीतन राम मांझी यांनी ही बातमी दिलेली आहे. इकॉनॉमिक्स मध्ये आपण सूक्ष्म उद्योग म्हणजे काय पाहतो, लघु उद्योग म्हणजे काय पाहतो, मध्यम उद्योग म्हणजे काय पाहतो. इथं सुद्धा आपण त्याचं स्वरूप दिलेलं आहे. आता जर आपण या क्षेत्राचा जर आर्थिक दृष्ट्या महत्व पाहायचं झालं तर जीडीपीतील त्यांचं योगदान हे जवळजवळ 30.1% इतकं आहे. मगाशी बातमीच्या सुरुवातीलाच मी म्हणालो की शेतीनंतर जीडीपीवर सर्वाधिक प्रभाव पाडणारं क्षेत्र कुठलं असेल तर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र आहे. एकूण उत्पादनातील त्यांचा सहभाग हा 35.4% आहे. एकूण निर्यातीतलं त्यांचं योगदान हे 45.73% आहे. आणि कृषी क्षेत्रानंतर दुसऱ्या नंबरचा रोजगार निर्माता क्षेत्र म्हणून सुद्धा या क्षेत्राला ओळखलं जातं. ठीक आहे. तर ही जी काही रोजगाराबाबतीतची एक क्रांती या क्षेत्रानं केलेली आहे, ज्या 2 पोर्टल्समुळे हे शक्य झालंय ते पोर्टल सुद्धा परीक्षेला विचारले जातील. त्यातलं पहिलं पोर्टल आहे उद्यम पोर्टल आणि दुसरं पोर्टल आहे उद्यम असिस्ट पोर्टल म्हणजे उद्यम सहाय्य पोर्टल. तर या उद्यम पोर्टलची सुरुवात झाली 1 जुलै 2020. या पोर्टल अंतर्गत आतापर्यंत 3.80 कोटी उद्योग हे रजिस्टर झालेले आहेत. दुसरं आहे उद्यम असिस्ट पोर्टल. याची सुरुवात 11 जानेवारी 2023 या दिवशी चालू झाली आहे आणि आतापर्यंत जवळजवळ 2.72 कोटी इतकं रजिस्ट्रेशन इथं झालेलं आहे. त्यामुळे या दोन्ही पोर्टलवरती प्रश्न विचारले जातील. आपल्याला कल्पना आहे की परीक्षेला चालू घडामोडीमध्ये ऍप आणि पोर्टल यांवर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे उद्यम पोर्टल कधी चालू झालं हे विचारलं जाईल, उद्यम असिस्ट पोर्टल कधी चालू झालं हे विचारलं जाईल, 2025 मध्ये किती उद्योजकांनी इथं नोंदणी केलेली आहे हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल. ओके. या पोर्टलमुळे रोजगारावर त्याचा प्रभाव पडलाय. जवळजवळ 6.5 कोटी नोंदणीकृत उद्योगांनी नोंदणी केली आहे. 28 कोटी रोजगार इथं निर्माण झालेला आहे. त्यानंतर वाढीचा दर जर आपण पाहिला नोंदणीत तर 5 वर्षात नोंदणीकृत संस्थांची संख्या ही 15 पटीनं वाढलेली आहे. त्यामुळे हळूहळू सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगामध्ये वाढ होते आहे असं या मंत्रालयाचं म्हणणं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं योगदान देणारी एक योजना, त्या योजनेचं नाव आहे पंतप्रधान विश्वकर्मा योजना. ही योजना पारंपरिक कारागीर आणि हस्तशिल्पकारांना मदत करते. म्हणजे 12 बलुतेदार, 18 आलुतेदार यामध्ये जे कारागीर आणि हस्तशिल्पकार आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची योजना केंद्रीय स्तरानं चालू केली आहे, ज्याचं नाव आहे पंतप्रधान विश्वकर्मा योजना. ही योजना एकूण 18 प्रकारच्या पारंपरिक व्यवसायांना पुढे नेण्यासाठी किंवा व्यावसायिकांना मदत करण्यासाठीची ही योजना आहे. संपूर्ण सहकार्य या योजनेअंतर्गत होतं. पहिल्यांदा प्रशिक्षण दिलं जाईल म्हणजे कौशल्य प्रशिक्षणाचा मुद्दा आहे. त्यानंतर साधन सामुग्रीसाठी प्रोत्साहन दिलं जाईल. त्यानंतर कर्ज सुलभता उपलब्ध आहे. डिजिटल सक्षमीकरणासाठी प्रयत्न केला जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केटशी लिंक म्हणजे बाजाराशी जोडणी जी आहे ती सुद्धा करून देण्याचा प्रयत्न या योजनेअंतर्गत केला जाणार आहे. त्यामुळे ही योजना ग्रामीण भागात सगळ्यात प्रभावी ठरणारी योजना ठरू शकते अशी ही चर्चा आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजना ग्रामीण भागावरती खास करून कारागीर आणि हस्तशिल्पकारांना, शहरी भागातल्या कारागीर आणि हस्तशिल्पकारांना 18 प्रकारच्या पारंपरिक व्यवसायांना मदत करणारी पंतप्रधान विश्वकर्मा योजना ठरलेली आहे. पाहूयात आता याचं महत्व. औपचारिक क्षेत्रात समावेश.
उद्यम आणि उद्यम असिस्ट पोर्टल्समुळे भारतातील मोठा असंघटित म्हणजे अनौपचारिक क्षेत्र हळूहळू औपचारिक अर्थव्यवस्थेत सामील होत आहे. त्यामुळे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज, अनुदान आणि सरकारी योजना मिळवणे सुलभ झालेलं आहे. रोजगार निर्मिती आपण मगाशीच बघितलं, सुमारे 28 कोटी लोक सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेषतः अर्धशहरी व ग्रामीण भागातील बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. निर्यात आणि उत्पादन हे क्षेत्र कापड, हस्तकला, चामडी उद्योग आणि हलका अभियांत्रिकी अशा क्षेत्रांमधील निर्यात वाढवण्यास मोलाची भूमिका बजावणार आहे. महिला आणि अनुसूचित जाती जमाती उद्योजकांना सुद्धा या अंतर्गत प्रोत्साहन दिलं जाणार आहे. तर हे क्षेत्र अधिकाधिक वाढावं यासाठी महत्त्वाच्या काही योजना सरकारने सुरू केलेल्या आहेत. यामध्ये पहिली योजना सूक्ष्म व लघु उद्योजकांसाठी कर्ज हमी निधी योजना. नंबर 2 पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम. नंबर 3 पंतप्रधान विश्वकर्मा योजना. त्यानंतर MSME कामगिरी वाढ व गती कार्यक्रम, MSME चॅम्पियन्स योजना. या योजना सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्रीय स्तरावर सुरू करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, ही बातमी सुद्धा GS मधील अर्थशास्त्र या विषयाशी संबंधित आहे. उद्योग या प्रकरणामध्ये जे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचे प्रकार आहेत यामध्ये चालू घडामोडीशी संबंधित तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढची बातमी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून शुभांशु शुक्ला विद्यार्थ्यांशी हॅम रेडिओद्वारे संवाद साधणार आहेत. यामधला एक महत्त्वाचा शब्द आहे तो आहे हॅम रेडिओ. हॅम रेडिओचा वापर कधी कधी केला जातो ज्या वेळेला सामान्य जे व्यावसायिक रेडिओ केंद्र आहेत यांची सुद्धा रेंज संपते त्यावेळेला हॅम रेडिओचा वापर केला जातो. खास करून ज्या वेळेला अंतराळ मोहीम असतात त्या वेळेला या अंतराळ मोहिमांची विद्यार्थ्यांना मिळावी म्हणजे शैक्षणिक कारणाने या हॅम रेडिओचा वापर केला जातो. कधी कधी शासनाकडून एखादी जर नैसर्गिक आपत्ती आली असेल, उदाहरणार्थ 2001 मध्ये आलेला भुजचा भूकंप असेल किंवा उत्तर भारतात आलेला महापूर असेल, या महापुराच्या वेळेला किंवा सुनामीच्या वेळेला सुद्धा शासनाकडून हॅम रेडिओचा वापर करण्यात आलेला होता. म्हणजे आपत्ती काळात जिथं इतर माध्यमांचे रेंज जातात तेव्हा हॅम रेडिओ हा शासकीय स्तरावरती सुद्धा आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपयोगी येतो. आत्ताचा हा जो हॅम रेडिओचा मुद्दा आहे तो आपल्याला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या बाबतीत बघायचा आहे. आपण गेल्या काही व्हिडिओमध्ये हा मुद्दा कव्हर केलाय की भारताचे सन्माननीय मिशन पायलट शुभांशु शुक्ला हे 41 वर्षानंतर या आंतरराष्ट्रीय मोहिमेवरती आहेत. तर विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधलेला आहे. कोणत्या रेडिओच्या माध्यमातून? तर हॅम रेडिओच्या माध्यमातून. पहा ही बातमी काय आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आहेत. ते 4 जुलै रोजी भारतातील विद्यार्थ्यांशी हॅम रेडिओच्या माध्यमातून थेट संवाद साधणार आहेत. ही संवाद मोहीम ॲक्सिओम 4 या मिशनचा एक भाग आहे ज्यामध्ये भारत, पोलंड, हंगेरी येथील अंतराळवीर सहभागी आहेत. हॅम रेडिओ म्हणजे काय? हॅम रेडिओ किंवा अॅमेच्युअर रेडिओ, याला अॅमेच्युअर रेडिओ असंही म्हणतात, हे एक परवानाधारक न व्यापारी स्वरूपाचं रेडिओ सेवा माध्यम आहे. हे माध्यम शैक्षणिक नंबर 1, नंबर 2 आपत्कालीन परिस्थितीत, नंबर 3 संशोधनात्मक आणि नंबर 4 वैयक्तिक संवादासाठी वापरलं जातं. या रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करून स्थानिक, आंतरराष्ट्रीय किंवा अंतराळातील अंतराळवीरांशी संपर्क साधता येतो. भारतामध्ये काही नियम आहेत हॅम रेडिओच्या संदर्भात. पहिलं, 12 वर्षावरील व्यक्तींना पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच परवाना मिळू शकतो. म्हणजे हॅम रेडिओसाठी पात्रता परीक्षा घेतली जाते. हा परवाना कोणत्या मंत्रालयाकडून दिला जातो? तर भारतीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्याकडूनच हा परवाना दिला जातो. यासाठीचा जो नियम बनवण्यात आलाय तो 1978 मध्ये बनवण्यात आलाय. भारतीय वायरलेस टेलिग्राफ नियम या नावानं हे ओळखलं जातं. हॅम रेडिओचा अंतराळातील वापर काय बघा. पहिल्यांदा याचा वापर 1983 मध्ये करण्यात आला. एका अंतराळ यानातून पृथ्वीशी संपर्क साधण्यासाठी पहिल्यांदा अशा पद्धतीचा वापर झाला. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर एक महत्वाची विशेष प्रणाली काम करते ज्याला आपण ॲरिस या नावानं ओळखतो. अॅमेच्युअर रेडिओ ऑन द ISS म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक नावाची एक विशेष प्रणाली कार्यरत आहे ज्याला आपण ॲरिस या नावानं ओळखतो. ही प्रणाली विद्यार्थ्यांना व हॅम ऑपरेटरांना थेट अंतराळवीरांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देत असते.
अशा पद्धतीच्या हॅम रेडिओचं समर्थन अनेक देशांकडून झालेलं आपल्याला दिसतं. यामध्ये अमेरिकेची नासा संघटना आहे, रशिया आहे, युरोप आहे, जपान आहे, कॅनडा आहे आणि अर्थात भारताची इस्रो सुद्धा यामध्ये सामील आहे. या सर्वांनी समर्थन केलेलं आपल्याला दिसतं. हॅम रेडिओचा उद्देश काय आहे आंतरराष्ट्रीय स्थानकावर? तर विद्यार्थ्यांमध्ये सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स या विषयांबद्दल अधिकाधिक उत्सुकता निर्माण करणे, रेडिओ विज्ञान व संवाद तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक रूप दाखवणं हा हॅम रेडिओचा मूळ उद्दिष्ट आहे. लक्षात आलं का? तर हॅम रेडिओ का महत्वाचा आहे पहा. पहिला मुद्दा शैक्षणिक साधन, म्हणजे विद्यार्थ्यांशी थेट, आता आपले शुभांशु शुक्ला थेट विद्यार्थ्यांशी बोलतायत, त्यामुळे हॅम रेडिओ किती महत्वाचा आहे आपण विचार करू शकतो. आपत्कालीन परिस्थितीत सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. जसं की 2001 मध्ये भुज भूकंप आला तेव्हा शासनाने तो वापरला. 2004 मध्ये हिंदी महासागरातील सुनामी आली तेव्हा सुद्धा शासनाने त्याचा वापर केला. 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये पूर आला तेव्हा सुद्धा शासनाने त्याचा वापर केलेला होता. म्हणजे याचा वापर जास्तीत जास्त पातळीवर आपत्कालीन परिस्थितीमध्ये झालाय आणि जेव्हा जेव्हा आपण अंतराळयान मोहिमा केलेत तेव्हा तेव्हा या हॅम रेडिओचा उपयोग झालेला आपल्याला दिसतो. यानंतर पुढे येऊयात आपण सक्षम 3000 या नव्या बातमीकडे. हॅम रेडिओची बातमी महत्वाची आहे, लक्षात घ्या. विज्ञान तंत्रज्ञान या पातळीवर चालू घडामोडीमध्ये एखादा प्रश्न येऊ शकतो. विज्ञानामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सेम पुढची बातमी सुद्धा विज्ञानाशी संबंधित. भारतातील नामांकित दूरसंचार संशोधन संस्था यांनी विकसित केलेलं एक महत्वाचं राउटर म्हणजे सक्षम 3000. त्यामुळे हा प्रश्न वन लाइनर येऊ शकतो. भारतातील दूरसंचार संशोधन संस्था यांनी निर्माण केलेलं नवं स्विच राउटर कोणतं आहे? तर सक्षम 3000. पहा ही बातमी का चर्चेत आहे. दूरसंचार आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉक्टर पेमासानी चंद्रशेखर यांनी सक्षम 3000 या अत्याधुनिक आणि स्वदेशी बनावटीच्या उच्च क्षमता असलेल्या डेटा सेंटर स्विच कम राउटरचं उद्घाटन केलं. अत्यंत महत्वाचं म्हणजे हे राउटर स्वदेशी आहे, 100% स्वदेशी राउटरचा विकास केलेला आहे. सक्षम 3000 हे भारतातील नामांकित दूरसंचार संशोधन संस्था यांनी विकसित केलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायला हवं. हे एक उच्च क्षमता असलेले आणि लहान आकाराचे यंत्र आहे. इथं तुम्हाला इमेज मध्ये दिसत असेल. त्याची डेटा हाताळण्याची क्षमता 25.6 टेराबिट्स प्रति सेकंद इतकी आहे. डेटा हाताळण्याची सर्वोत्तम क्षमता असलेलं हे राउटर आहे. यात 32 पोर्ट्स आहेत जे 400G पर्यंत इथरनेट वेग सपोर्ट करतात. म्हणजे 1G ते 400G पर्यंतच्या वेगांना सपोर्ट करणारं हे राउटर आहे. या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. एक अत्यंत महत्वाचं स्वदेशी राउटर विकसित करण्यामध्ये भारतीय दूरसंचार संशोधन संस्थेला यश आलेलं आहे. त्यामुळे याचं महत्वही अधोरेखित होतं. महत्व दूरसंचार क्षेत्रात आत्मनिर्भरता. भारताच्या महत्वाच्या माहिती प्रणालीसाठी परदेशी नेटवर्क हार्डवेअरवरील अवलंबन कमी होईल. डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत होतात. भारतात स्वतःचे डेटा सेंटर्स, 5G 6G नेटवर्क्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता संगणक गट तयार करण्याची क्षमता वाढते. सुरक्षा. महत्वाची हार्डवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टीम्स भारतातच विकसित व देखरेख केल्याने सायबर सुरक्षेत वाढ होते. राष्ट्रीय मोहिमांना पाठिंबा. हा उपक्रम डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या योजनांशी सुसंगत आहे. जागतिक स्पर्धेत भारताचे स्थान उच्च दर्जाचे दूरसंचार व नेटवर्क उपक्रम तयार करणाऱ्या देशांमध्ये भारताचे नाव घेतले जाते. ठीक आहे. हे एक अत्यंत महत्वाचं राउटर विकसित करण्यामध्ये आपल्या भारताला यश आलेलं आहे. त्यामुळे सक्षम 3000 या राउटरवर प्रश्न येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. हे कोणी विकसित केलंय? तर भारतीय दूरसंचार संस्था अर्थात सीडॉट. सीडॉट म्हणजे काय? तर सीडॉट द सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स हे भारत सरकारच्या दूरसंचार विभागामार्फत कार्यरत असलेले एक प्रमुख संशोधन केंद्र आहे. मुख्य कार्य हे केंद्र भारतासाठी स्थानिक दूरसंचार तंत्रज्ञानाचे संशोधन, डिझाईन आणि विकास करते. नागरी वापरासाठी आणि धोरणात्मक सुरक्षा क्षेत्रासाठी दोन्ही प्रकारासाठी याचा फायदा होणार आहे. ओके. आपण एखादी बातमी खूप डिटेलमध्ये पाहतो आहोत कारण त्या बातमीचा पूर्ण सारांश तुम्हाला कळावा. पण खरं तर चालू घडामोडीवर विचारले जाणारे प्रश्न हे खूप कमी वेळेला विधानात्मक विचारले जातात.
त्यामुळं त्या बातमीचा आशय तर समजून घ्या, पण त्यातली परीक्षाभिमुखता जी आहे ती सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. आणि परीक्षाभिमुखतेच्या दृष्टीनं आपल्याला राउटरचं नाव विचारलं जाईल, राउटर कुणी विकसित केलेलं आहे ते सुद्धा विचारलं जाईल. त्यामुळे सी डॉट हे सुद्धा नाव आपण लक्षात ठेवा. पुढची बातमी, भारताच्या राष्ट्रपतींकडून 2025 सालच्या दुरंड कप स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलेलं आहे. एक महत्वाची फुटबॉल स्पर्धा, ज्या फुटबॉल स्पर्धेला आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा या नावाने ओळखलं जातं. तर भारताच्या राष्ट्रपतींकडून दुरंड कप स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण झालेलं आहे. 4 जुलै 2025 रोजी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात दुरंड कप 2025 या फुटबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण आणि प्रस्थान ध्वजवंदन केलं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा औपचारिकपणे त्यांनी सुरू केली. लक्षात घ्या, आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा म्हणून या दुरंड कपला ओळखलं जातं. दुरंड कप स्पर्धेविषयी माहिती, आशियातील सर्वात जुनी का मानली जाते ही स्पर्धा, याचं कारण त्याची सुरुवात आहे 1888 आणि ही केवळ आशियातील सर्वात जुनी नाही तर संपूर्ण जागतिक पातळीवरच्या जर फुटबॉल स्पर्धा आपण विचारात घेतल्या तर 3ऱ्या क्रमांकाची सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. या स्पर्धेचं नाव दुरंड असं का ठेवण्यात आलंय, याचं कारण या ब्रिटिश भारताचे परराष्ट्र सचिव होते ज्यांचं नाव आहे सर मार्टिमर दुरंड. तर यांच्या नावावरून या फुटबॉल स्पर्धेला दुरंड असं नाव देण्यात आलेलं आहे. पहा, आयोजन कोण करतं, या स्पर्धेचं महत्व काय आणि किती ट्रॉफीज या फुटबॉल स्पर्धेमध्ये दिल्या जातात. पहिला आहे आयोजक. ही स्पर्धा दरवर्षी भारतीय सशस्त्र दलाकडून विशेषतः पूर्वी कमांड तर्फे आयोजित केली जाते. पूर्वी कमांड म्हणजे पूर्वीय सशस्त्र दल. त्यानंतर अखिल भारतीय फुटबॉल महासंघ यांचं सुद्धा सहकार्य याला लागतं. महत्व, दुरंड कप भारतात फुटबॉल संस्कृती वाढवण्यासाठी एक ऐतिहासिक मंच आहे. यात देशातील प्रमुख क्लब, सशस्त्र सेवा संघ, युवक अकॅडम्या सहभागी होतात. या स्पर्धेमुळे तरुण फुटबॉलपटू ओळखले जातात आणि त्यांचा विकास होतो. हे महत्व या कपचं सांगितलं जातं. आता पहा, या ट्रॉफीचं अनावरण केले राष्ट्रपतींनी. राष्ट्रपतींकडूनच अनावरण का झालं, कारण याचे जे आयोजक आहेत ते भारतीय सशस्त्र दल आहेत आणि 3ही दलांच्या प्रमुख या राष्ट्रपती असतात आहेत. त्यामुळे राष्ट्रपतींनी अनावरण केलेलं आहे ट्रॉफीचं. तर ही ट्रॉफी जी आहे ती ही स्पर्धा 3 वेगवेगळ्या ट्रॉफीजसाठी ओळखली जाते. पहिला आहे दुरंड कप, दुसरा आहे राष्ट्रपती कप आणि तिसरा आहे शिमला ट्रॉफी. आणि या 3ही ट्रॉफी जो विजेता संघ आहे त्या विजेत्या संघालाच एकत्रितपणे दिल्या जातात. त्यामुळे आशिया खंडातील सर्वात जुनी आणि भारतातील सर्वात महत्वाची 3ऱ्या क्रमांकाची फुटबॉल स्पर्धा म्हणून या दुरंड फुटबॉल कप स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि त्याच्या ट्रॉफीचं अनावरण 4 जुलैला राष्ट्रपतींच्या अमृत हस्ते झालेलं आहे. पुढे आहे पेशवा बाजीराव 1 यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. पुणे दरबारातील अत्यंत कर्तृत्ववान पेशवा म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो असे पेशवा बाजीराव 1 यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण पुणे खडकवासला या ठिकाणी नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या प्रांगणामध्ये झालेलं आहे 4 जुलै 2025 आणि याचं उद्घाटन केलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी. ओके, पुतळ्यांवरती प्रश्न विचारले जातात, पुतळे चर्चेत असतात, तर लक्षात ठेवा पेशवा बाजीराव 1 यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. पुढे फिनोम इंडिया नॅशनल बायो बँकचं उद्घाटन. खास करून वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक अत्यंत आघाडीचं पाऊल भारतानं टाकलेलं आहे, कारण फिनोम इंडिया नॅशनल बायो बँक याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह तर यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आपल्याला दिसतं. याचं नाव लक्षात ठेवा, फिनोम इंडिया नॅशनल बायो बँक. तर या अंतर्गत भारतातील वेगवेगळ्या प्रदेशातील 10,000 लोक, या 10,000 लोकांच्या शारीरिक चाचण्या घेतल्या जाणार, रक्त, उती, DNA यांचं संकलन केलं जाणार आणि त्या संकलनातून वेगवेगळ्या प्रदेशांमधील मानवी शरीराचा अभ्यास या बायो बँकच्या माध्यमातून केला जाणार आहे. या मानवी शरीरावर वातावरणाचा होणारा परिणाम, वेगवेगळ्या संसर्गजन्य रोगांचा होणारा परिणाम, त्यातून निर्माण होणारी जी औषधं आहेत त्यांचा होणारा परिणाम
म्हणजे एकत्रित वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्वाचं केंद्र म्हणून या बायोबँककडे भविष्यामध्ये पाहिलं जाणार आहे। ही बायोबँक भारतातील जनुकीय आणि गुणवैशिष्ट्यांच्या माहितीच्या मोठ्या प्रमाणावर संकलनाद्वारे गुंतागुंतीच्या आजारांवरील संशोधनाला सुद्धा चालना देणार आहे। बायोबँक म्हणजे काय? बायोबँक म्हणजे मानवी जैविक नमुन्यांचे म्हणजे रक्त, ऊतक, DNA एक शास्त्रीय पद्धतीने संग्रह केलेले केंद्र, ज्यात त्या व्यक्तींची आरोग्य विषयक आणि जीवनशैली विषयक माहिती संलग्न असते। याचा वापर मोठ्या प्रमाणावर जनसंख्येवर संशोधन करण्यासाठी याचा वापर केला जाईल, रोगांचा मागोवा घेण्यासाठी याचा वापर केला जाईल, अचूक वैद्यक तयार करण्यासाठी म्हणजे अत्यंत प्रभावी औषध निर्माण करण्यासाठी याचा वापर केला जाईल, नवीन निदान आणि उपचार शोधण्यासाठी सुद्धा या बायोबँकचा वापर केला जाणार आहे। बायोबँकद्वारे जनुकीय विविधता, रोग प्रवृत्ती, आहार, जीवनशैली, पर्यावरणाचा आरोग्यावर होणारा परिणाम या सर्वांचा सखोलपणे अभ्यास करता येणं शक्य होणार आहे। फिनोम इंडिया नॅशनल बायोबँक बद्दल माहिती। उद्दिष्ट ही बायोबँक म्हणजे एक अत्याधुनिक राष्ट्रीय सुविधा असून भारतातून मोठ्या प्रमाणात जनुकीय, वैद्यकीय आणि जीवनशैली विषयक माहिती संग्रहित व व्यवस्थापित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे। व्याप्ती देशभरातील 10,000 व्यक्तींकडून माहिती आणि नमुने गोळा करण्याचं उद्दिष्ट आहे। वैशिष्ट्य भौगोलिक नंबर 1, वांशिक नंबर 2, सामाजिक नंबर 3, आर्थिक नंबर 4 अशा विविधतेचं प्रतिनिधित्व करणं हा या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे। उपयोग काय होणार आहे तर रोगाचं लवकर निदान आणि जोखम म्हणजे भविष्यामध्ये जर संसर्गजन्य रोग वाढणार असेल तर त्याचा अंदाज वर्तवता येईल, रुग्णानुसार योग्य उपचार ठरवलं जाणार आहे। डायबिटीस, कर्करोग, हृदयरोग, दुर्मिळ जनुकीय विकार यांसारख्या गुंतागुंतीच्या आजारांवरील संशोधनाला चालना दिली जाणार आहे। ही बायोबँक CSIR IGIB या महत्वाच्या होस्ट संस्थेकडून चालवली जाणार आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत ही बायोबँक कार्यरत राहणार आहे। ओके, तर फिनोम इंडिया नावाची ही बायोबँक ही वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्वाची केंद्रीय संस्था म्हणून येणाऱ्या काळात पुढे येणार आहे, ज्यामुळे अनेक रोगांवरचे उपचार सुलभ होणार आहेत, रोगांचा अंदाज करता येणार आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रभावी बदल शक्य आहे। पुढे येऊयात, पुन्हा वैद्यकीय क्षेत्रातीलच एक बातमी। जागतिक झुनोझिक म्हणजे प्राण्यांकडून माणसांकडे पसरणाऱ्या आजार प्रतिबंधक दिनाबद्दल भारतात रेबीज निर्मूलनावर विशेष भर, हे बातमीचं शीर्षक आहे। पहा, जुलै 6 रोजी जागतिक झुनोझिक आजार प्रतिबंधक दिन पाळला जातो। 6 जुलै यामागचा उद्देश म्हणजे प्राणी आणि मानवांमध्ये पसरणाऱ्या संसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध, ओळख व नियंत्रण यावर लक्ष केंद्रित करणे। आता या दिनाचं महत्व आहे केवळ प्राण्यांकडून माणसांकडे संसर्ग होणारे आजार नव्हे, तो तर भाग आहेच, पण सोबत माणसांकडून प्राण्यांकडे संसर्गित होणारा जो काही भाग आहे, जो आजार आहे, त्याचा सुद्धा विचार इथं केला गेलाय। या निमित्ताने भारतातील वैद्यकीय संशोधन परिषद यांनी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये 2030 पर्यंत भारतातून कुत्र्यांमुळे होणाऱ्या रेबीजचा नायनाट करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केलेली आहे। ठीक आहे, झुनोझिक आजार म्हणजे काय या बातमीच्या अनुषंगाने पुढे येणारा मुद्दा, हे असे संसर्गजन्य आजार असतात जे प्राण्यांकडून माणसांमध्ये किंवा माणसांकडून प्राण्यांमध्ये पसरतात, म्हणजे उलटही होऊ शकतं। जगभरात उद्भवणाऱ्या 60% पेक्षा जास्त संसर्गजन्य आजार हे झुनोझिक स्वरूपाचे असतात। इथं काही उदाहरणं दिली आहेत। पहिलं आहे रेबीज, बर्ड फ्लू, निपाह, कोविड-19 हे सगळे आजार कुठल्या प्रकारात मानले गेलेत? झुनोझिक या प्रकारात मानले गेलेत। आपल्या भाषेत याला संसर्गजन्य आजार असं म्हणतात। हे असे आजार असतात हे प्राण्यांकडून माणसांमध्ये किंवा माणसांकडून प्राण्यांमध्ये पसरतात। ओके, तर प्रतिबंध दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात आला? जुलै 6 साजरा करण्यात आला। त्या अनुषंगाने आपण भारतात रेबीज निर्मूलनावर विशेष भर द्यायला पाहिजे याची गरज अधोरेखित करण्यात आलेली आहे। पुढे बातमी आहे सिंग इज किंग यांची। नाव लक्षात ठेवा, हरविंदर सिंग यांनी गोल्ड मेडल मिळवलेला आहे एशियन पॅरा आर्चरी अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये। ठिकाण आहे बीजिंग, चीन। स्पर्धेचं नाव आहे एशियन पॅरा आर्चरी चॅम्पियनशिप 2025। तर हरविंदर सिंग यांनी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि खेळाचं नाव आहे रिकर्व पुरुष गट।
रिकर्व पुरुष गट, ओपन वैयक्तिक गट यामध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. थायलंडच्या प्रतिस्पर्धीला 7-1 ने पराभूत करून दणदणीत विजय हरविंदर सिंग यांनी प्राप्त केलेला आहे. ओके, शक्यतो क्रीडा क्षेत्रातल्या या ज्या बातम्या आहेत या बातम्या अशाच वन लाईनर विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळे वन लाईनर काय काय येऊ शकतं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. खेळाचं नाव एशियन पॅरा आर्चरी अजिंक्यपद स्पर्धा कुठं झालेली आहे? बीजिंग चीन या ठिकाणी झालेली आहे. खेळाचा प्रकार कुठला? रिकर्व पुरुष ओपन वैयक्तिक गट आणि सुवर्ण पदक विजेते आहेत हरविंदर सिंग. त्यांची माहिती सुद्धा इथं दिलेली आहे. हरविंदर सिंग यांचे 6 वर्षानंतरचे पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक, 2 वेळा पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता म्हणून त्यांची प्रतिष्ठा पुन्हा सिद्ध झाली आहे. भारताच्या आंतरराष्ट्रीय पॅरा आर्चरी क्षेत्रातील स्थानाला सुद्धा या सुवर्ण पदकानं बळकटी मिळालेली आहे. हरविंदर सिंग सुवर्ण पदक विजेता. दुसरे आहे साक्षी चौधरी, यांना वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025 मध्ये सुवर्ण पदक मिळालेलं आहे. अस्ताना कझाकिस्तान या ठिकाणी झालेली ही बॉक्सिंग स्पर्धा यामध्ये सुवर्ण पदक मिळवलेले आहेत साक्षी चौधरी यांनी. विजेत्या भारत यांचा वजनी गट आहे महिला 54 किलो वजनी गट आणि अंतिम सामना यॉसेलिन पेरेज अमेरिका यांच्या विरुद्ध त्यांचा अंतिम सामना झालेला दिसतो. निकाल 5-0 असा एकतर्फी विजय साक्षी चौधरी यांनी मिळवलेला आहे. त्यामुळे हरविंदर सिंग यांनी सुद्धा सुवर्ण पदक मिळवलंय आणि साक्षी चौधरी यांनी सुद्धा सुवर्ण पदक मिळवलंय. फक्त खेळांची नावं वेगळी आहेत ते लक्षात ठेवूया. महत्व भारतीय महिलांच्या बॉक्सिंग क्षेत्रातील आणखीन एक मोठे आंतरराष्ट्रीय यश. जागतिक पातळीवर भारतीय महिलांच्या क्रीडा भागीदारीचा दबदबा वाढवणारं यश. पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारताच्या तयारीला प्रोत्साहन म्हणून सुद्धा या यशाकडे पाहिलं जातं. त्यानंतरची बातमी आहे नीरज चोप्रा यांची. क्लासिक 2025 भालाफेक स्पर्धा, या भालाफेक स्पर्धेमध्ये नीरज चोप्रा यांनी पुन्हा विजय संपादन केलेला आहे. दिनांक 30 जून 2025 ची ही बातमी आहे. श्री कांतेरावा स्टेडियम बेंगलोर या ठिकाणी भालाफेक स्पर्धा संपन्न झालेली आहे आणि विजयी स्पर्धक म्हणून नीरज चोप्रा पुढे आलेत. विजयी फेक जो आहे त्यांचा जवळजवळ 86.18 मीटर इतका आहे. याच्या आधी आंतरराष्ट्रीय स्तरावरती गोल्ड मेडल मिळवून एक अत्यंत उत्तम क्रीडापटू म्हणून नीरज चोप्रा सगळ्यांना परिचित आहेत. तर त्यांनी जो प्रयत्न केलाय तो प्रयत्न पहा. भालाफेकीचा प्रयत्न, दुसरा प्रयत्न 82.99 मीटर, तिसरा प्रयत्न 86.18 मीटर, पाचवा प्रयत्न 84.7 मीटर, उर्वरित प्रयत्न फाऊल आणि 82.22 मीटर. यापैकी कुठला प्रयत्न आहे? तिसरा प्रयत्न आहे 86.18 मीटर आणि हाच त्यांचा विजयी फेक मानला जातो. लक्षात आलं? तर नीरज चोप्रा भालाफेक स्पर्धेमध्ये पुन्हा गोल्ड मेडल मिळवलेले आहेत. स्पर्धेचं महत्व काय? भारतात प्रथमच वर्ल्ड ॲथलेटिक्स गोल्ड लेवलच्या स्पर्धेचं आयोजन झालं. भारताच्या आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स क्षेत्रातील स्थानात वाढ झाली. तरुणांना ॲथलेटिक्स मध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा यामुळे मिळणार आहेत. ओके, पहिली बातमी बघितली हरविंदर सिंग यांची, दुसरी बातमी बघितली साक्षी चौधरी यांची आणि तिसरी बातमी बघितली नीरज चोप्रा यांची. क्रीडा क्षेत्रामध्ये तीनही स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलेले हे आपले खेळाडू आहेत. गेल्या आठवड्यामध्ये आपण SDG निर्देशांकाबद्दल बोललो होतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, जवळजवळ 17 उद्दिष्ट या अंतर्गत आहेत शाश्वत विकासाची. तर ही बातमी आहे भारतातील, ही बातमी आहे नीती आयोगानं दिलेल्या अहवालातील आणि ही बातमी आहे खास करून उत्तर पूर्वेकडे असणाऱ्या राज्यांमधील. उत्तर पूर्वेकडे साधारणतः 8 राज्य येतात, सिक्कीम अधिक पूर्वांचल. तर नीती आयोगाने उत्तर पूर्व राज्यातील जिल्हानिहाय SDG निर्देशांक अहवाल प्रकाशित केलाय. त्यामुळे ही बातमी काय आहे लक्षात घ्या. बातमी आहे SDG निर्देशांकाबद्दल, म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बद्दल. आंतरराष्ट्रीय स्तरावर किती गोल्स सांगितले गेलेत? 17 उद्दिष्ट आहेत. नीती आयोगानं हा अहवाल भारतासाठी प्रसिद्ध किंवा प्रकाशित केलाय आणि नीती आयोगानं हे प्रकाशित करत असताना त्यांनी जो विभाग गृहीत धरलेला आहे तो आहे उत्तर पूर्व राज्य. यामध्ये सिक्कीम आणि पूर्वेकडची राज्य आणि त्यातले जिल्हे हे SDG निर्देशांकानुसार कसे आहेत हे हा अहवाल सांगणार आहे. पाहूयात ही बातमी.
नीती आयोगाने उत्तर पूर्व विकास मंत्रालय आणि UNDP संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांच्या तांत्रिक सहकार्याने उत्तर पूर्व विभाग जिल्हा शाश्वत विकास उद्दिष्टे निर्देशांक 2023-24 या अहवालाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली आहे। या अहवालामध्ये उत्तर पूर्व भारतातील 8 राज्यातील जिल्ह्यांमध्ये SDG शाश्वत विकास उद्दिष्ट बाबतीत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला गेलेला आहे। थेट येऊयात आपण या माहितीविषयी निर्देशांकाची माहिती। पहिली आवृत्ती 2021 ला प्रकाशित झाली आहे। याची व्याप्ती 8 राज्यातील एकूण 121 जिल्ह्यांचा समावेश करणारी आहे। यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश होतो। उद्दिष्ट SDG चे स्थानिक रूपांतर करणे म्हणजे जिल्हा स्तरावर ही उद्दिष्टे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे आणि तशा पद्धतीचा अहवाल देणे, विकासातील त्रुटी ओळखणे आणि योग्य त्या हस्तक्षेपाचे मार्गदर्शन करणे, डेटावर आधारित निर्णय घेण्यासाठी मदत करणे। नीती आयोगाच्या SDG इंडिया निर्देशांक चौकटीवर हा निर्देशांक आधारित आहे। जागतिक SDG मापन मानकांची सुसंगत पद्धत वापरून याचं विश्लेषण करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यांची वर्गवारी करत असताना एकूण सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय घटक हे जिल्हा पातळीवरती विचारात घेतले जातात। म्हणजे त्या जिल्ह्यांचा सामाजिक विकास, आर्थिक विकास आणि पर्यावरणीय विकास विचारात घेतला जातो। असे 121 जिल्हे या अंतर्गत विचारात घेतले जातात। तर जिल्ह्यांची सुद्धा वर्गवारी करण्यात आलेली आहे। पहिली वर्गवारी आहे अचीवर म्हणजे उत्कृष्ट कामगिरी, ज्यांना 100 गुण मिळालेले आहेत। त्यानंतर फ्रंट रनर म्हणजे प्रगत जिल्हे 65 ते 99 दरम्यान, त्यानंतर सामान्य कामगिरी परफॉर्मर 50 ते 65 दरम्यान आणि विकासाच्या अपेक्षेत म्हणजे 50 पेक्षा कमी गुण। अशा पद्धतीची वर्गवारी नीती आयोग करतो। एकत्रित गुणांचा विचार करता सर्वोच्च स्कोर जो झालाय तो हनहतियाल हा जिल्हा आहे मिझोराम या राज्यामध्ये 81.43 गुण या जिल्ह्यानं मिळवलेले आहेत। जिल्हा सुद्धा कुठल्या राज्यातला आहे? मिझोराम। मिझोरामची बातमी आपण मगाशी डिस्कस केलेली आहे। साक्षरतेमध्ये आपल्या देशातील पहिलं साक्षर राज्य म्हणून मिझोरामनं प्रगती केली आहे। तिथली संस्कृती, तिथली मूल्य याबद्दल आपण त्या बातमीमध्ये बोललो होतो। आणि इथं सुद्धा तुम्हाला दिसेल मिझोराम मधील एक महत्त्वाचा जिल्हा ज्याचं नाव आहे हनहतियाल, याला गुण मिळालेले आहेत नीती आयोगाकडून 81.43 गुण। आणि सर्वात कमी स्कोर आहे लॉन्गडिंग हा जिल्हा आहे, राज्य आहे अरुणाचल प्रदेश, मिळालेले गुण आहेत 58.71 गुण। ठीक आहे, तर तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। पूर्वेकडील SDG निर्देशांकामध्ये अव्वल जिल्हा कोणता? तर हनहतियाल, राज्य मिझोराम। राज्यानुसार ट्रेंड पहा। मिझोराम, सिक्कीम आणि त्रिपुरा ही 3 महत्त्वाची राज्य आहेत जी फ्रंट रनर या श्रेणीत आहेत। एकाही जिल्ह्याने अचीवर श्रेणी गाठलेली नाही म्हणजे 100 गुण मिळालेले नाहीत, किंवा ॲस्पिरंट म्हणजे सामान्य कामगिरी या सुद्धा श्रेणीमध्ये कुठलंही राज्य गेलेलं नाही असं म्हणणं आहे या अहवालाचं। सिक्कीम सर्वात सुसंगत कामगिरी दाखवणारं राज्य, सर्व जिल्ह्यांमधील गुणफरक फक्त 5.5 गुण म्हणजे संतुलित शाश्वत विकास हा सिक्कीम मध्ये आहे। ऑर्गॅनिक राज्य आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे सेंद्रिय राज्य म्हणून हे राज्य पुढे आले। त्रिपुरा उच्च कामगिरीसह सर्व जिल्ह्यांमध्ये अतिशय कमी फरक, त्रिपुरामध्ये हा फरक कमी। त्यानंतर मिझोराम जरी सर्वोच्च स्कोर असलेला जिल्हा आहे तरीही जिल्ह्यामधील गुणफरक हा 13.72 गुण म्हणजे अधिक असमतोल असलेलं राज्य आहे मिझोराम। काही जिल्ह्यांचा विकास झालाय, काही जिल्ह्यांचा विकास कमी आहे, पण यामध्ये समतोल मात्र सिक्कीमचा असलेला आपल्याला दिसतो। पुढे यादी अत्यंत तपशिलाने आहे। इथं राज्यांची सुरुवातीला नावं दिलेली आहेत, सर्वाधिक गुण मिळालेले जिल्हे दिलेले आहेत आणि सर्वात कमी गुण मिळालेले सुद्धा जिल्हे दिलेले आहेत। ओके, तर हे तुम्ही डिटेल वाचा। यातले 2 महत्त्वाचे मी तुम्हाला आधी बोललो होतो की मिझोराम हनहतियाल नावाचा जिल्हा हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, आणि अरुणाचल प्रदेश लॉन्गडिंग नावाचा जिल्हा हाही तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल। सर्वात कमी गुण आणि सर्वात जास्त गुण, त्यामुळे हनहतियाल यावर प्रश्न येण्याची शक्यता सर्वाधिक आहे। ओके, तर SDG निर्देशांकाचा जो हा अहवाल आहे नीती आयोगाने प्रकाशित केला होता तो खास करून उत्तर भारतीय राज्यांसाठी तिथल्या 121 जिल्ह्यांसाठी प्रकाशित केलेला होता। पुढे येऊयात UAE ची बातमी। इथं 2025 चा मँगो मॅनिया आंबा महोत्सव पार पडलेला आहे। तर UAE यांनी भारतासाठीची एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। तर त्यांनी भारतीयांसाठी आजीवन गोल्डन व्हिसा योजनेची घोषणा केलेली आहे। गोल्डन व्हिसा
आणि भारतासोबत बांगलादेश या देशाचा सुद्धा या योजनेमध्ये त्यांनी समावेश केलेला आहे. लक्षात आलं का? त्यामुळं जवळजवळ 3.5 कोटी लोक हे थेट UAE मध्ये निवासी आहेत भारतीय. तर अशा निवासींना याचा सर्वाधिक लाभ होणार आहे. भारत आणि खाडी देशांमधले जे काही व्यापार आहेत त्या व्यापाराच्या वाढीसाठी सुद्धा UAEचा हा जो निर्णय आहे तो निर्णय भारतासाठी फायद्याचा ठरणार आहे. आजीवन गोल्डन व्हिसा यांनी दिलाय. पहा, संयुक्त अरब अमिरातीने भारतीय व बांगलादेशी नागरिकांसाठी एक नवीन नामनिर्देशनावर आधारित गोल्डन व्हिसा योजना जाहीर केली आहे. ही आजीवन निवास प्रदान करते. या अंतर्गत आता उमेदवारांना मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेट किंवा व्यवसायात गुंतवणूक करण्याची गरज नाही. पहा, जे पात्र अर्जदार आहेत त्यांच्या नामनिर्देशन कुणीतरी केलं जाणार आहे, कारण नामनिर्देशनावर आधारित आहे. कोणालाही गोल्डन व्हिसा दिला जाणार नाही, तर ज्याचं नामनिर्देशन केलं जाईल त्याला गोल्डन व्हिसा दिला जाईल. पण त्यासाठी शुल्क रक्कम भरली जाणार आहे. ती आहे जवळजवळ AED म्हणजे UAEचं ते चलन आहे, पण भारतीय चलनानुसार 23.3 लाख इतकं शुल्क भरल्याशिवाय तुम्हाला आजीवन राहण्याची संधी तिथं मिळणार नाही. गोल्डन व्हिसा म्हणजे काय? गोल्डन व्हिसा हा एका देशाकडून परदेशी नागरिकांना दिला जाणारा दीर्घकालीन निवास परवाना आहे. हा व्हिसा सहसा एखाद्या देशामध्ये विशिष्ट गुंतवणूक किंवा इतर पात्रतेच्या आधारे दिला जातो. यामध्ये पारंपरिक स्थलांतराच्या अटी जसे की नियोक्त्याचा पुरावा, शैक्षणिक पात्रता किंवा वारंवार व्हिसा नूतनीकरण यापासून सूट मिळते. काही देश तर याऐवजी नागरिकत्व देणारे गोल्डन पासपोर्ट्स देखील देतात. आपल्याला दुहेरी नागरिकत्वाची तरतूद नाहीये भारतीयांना, त्यामुळे हा गोल्डन व्हिसा वापरून UAE बरोबरचे व्यापारी संबंध बळकट करता येतात. UAE आता सध्या जी त्यांची गोल्डन व्हिसा योजना आहे ती 2019 मध्ये सुरू झालेली आहे. ही 5 ते 10 वर्षांसाठी निवास देते. पण जी आत्ता गोल्डन व्हिसा लागू केली आहे भारत बांगलादेश, ती मात्र आजीवन निवास प्रदान करणारी योजना आहे. कोण आहेत पात्र लाभार्थी? सार्वजनिक गुंतवणूकदार, त्यानंतर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणारे, उद्योजक, शास्त्रज्ञ, डॉक्टर, कलाकार आणि नामांकित व्यावसायिक यांना या गोल्डन व्हिसाचा फायदा होणार आहे. या योजनेमुळे धारकांना राष्ट्रीय प्रायोजकाशिवाय राहणे, काम करणे, शिक्षण घेता येईल. कुटुंबीय व गृहसहाय्यकासाठीही प्रायोजकत्व देता येते. यासाठी सहसा AED 2 दशलक्ष म्हणजे 4.66 कोटी किमतीची मालमत्ता किंवा व्यवसायातील मोठ्या गुंतवणुकीची अट आधी होती, पण ती अट आता काढून टाकलेली आहे. फक्त नामनिर्देशन ओके आणि 23 समथिंग लाख जे काही शुल्क आहे ते शुल्क जर आपण भरलं तर आपल्याला UAE आजीवन गोल्डन व्हिसा देणार आहे. भारतासाठीचं महत्व काय? तर UAE या देशामध्ये 3.5 कोटी भारतीय राहतात. ही जगातील सर्वात मोठ्या भारतीय प्रवासी समुदायांपैकी एक आहे, हे लक्षात घ्या. ही नवीन योजना भारतीय उद्योजक, व्यावसायिक आणि कुटुंबियांसाठी स्थायिकतेची आणि सुरक्षिततेची संधी निर्माण करते. कौशल्य असलेल्या व्यावसायिकांना आणि व्यावसायिक इच्छुकांना दुबईत स्थायिक होणे सोपे होते, विशेषतः ज्यांच्याकडे महागड्या गुंतवणुकीसाठी भांडवल नाही. यामुळे भारत UAE संबंध अधिक दृढ होतील. विशेषतः मानवी संबंध, व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यात वाढ होण्याची शक्यता आहे. 3.5 कोटी ही जर लोकसंख्या विचारात घेतली, आपल्या पलीकडचं राज्य कर्नाटक, कर्नाटकची लोकसंख्या साधारणतः 6 ते 7 कोटीच्या आसपास आहे. म्हणजे निम्म कर्नाटक UAE मध्ये असं जरी म्हटलं तरी चालेल. महाराष्ट्राची आता लोकसंख्या 12.5 कोटीच्या पुढे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या 1/3 लोकसंख्या ही UAE मध्ये असलेली आपल्याला दिसते. महाराष्ट्राच्या बाबतीतला सुद्धा अहवाल लोकसंख्येचा पाहून घ्या. महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येपेक्षा म्हणजे लोकसंख्येचा जर विचार केला तर महाराष्ट्रीयन लोकसंख्येच्या पुढे केवळ 11 देश आहेत. 11 देश म्हणजे आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील 95% देशांची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. जपान अगदीच आपल्या पुढे थोडंफार, आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जपानला सुद्धा मागे टाकू. म्हणजे अगदीच काही कोटींचं अंतर आहे. त्यामुळे भारताची लोकसंख्या हा जसा मुद्दा आहे तसा महाराष्ट्राची लोकसंख्या हा पण मुद्दा आहेच. कारण जपान नावाचा एक प्रगत देश, त्या देशाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी लोकसंख्या एकट्या महाराष्ट्राची असलेली आपल्याला दिसते. त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा सुद्धा पुढे आपण कधीतरी विचार करू. पुढे आणखीन एक बातमी आपण पाहूयात.
भारतामध्ये माता मृत्यू थांबवण्यासाठी बांधिलकी निर्माण करणं. माता मृत्यू, भारतामध्ये माता मृत्यू दर कमी करण्यात बऱ्यापैकी प्रगती केली असली तरी नमुना नोंदणी प्रणालीच्या 2019-21च्या अहवालानुसार प्रत्येकी 1,00,000 जिवंत बालंतपणामागे 93 महिलांचा आजही मृत्यू होतोय. त्यामुळं एक माता मृत्यूसाठी नवा विचार करणं, काही पुढाकारानं निर्णय घेणं, आरोग्य व्यवस्था सक्षम करणं आवश्यक आहे, असा या बातमीचा आशय आहे. याचा अर्थ असा की प्रत्येकी 1,00,000 सुरक्षित बालंतपणापैकी 93 महिला गर्भधारणा किंवा बालंतपणाशी संबंधित गुंतागुंतीमुळे मृत्युमुखी पडतात. ही गोष्ट आजच्या आधुनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये गंभीर चिंता निर्माण करणारी आहे. माता मृत्यू दरात घट होत असली 2017-19 मध्ये 103 वरून आता 93 पर्यंत ही घट होत असली तरीही राज्यानुसार मोठी असमानता, आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी, टाळता येण्याजोगे मृत्यू हे पाहता माता मृत्यू कमी करण्यासाठी तात्काळ आणि प्रभावी सुधारणा आवश्यक आहे. म्हणजे सुरुवातीला 2017 ते 19 मध्ये 1,00,000 सुरक्षित बालंतपणाचा जर विचार केला 1,00,000 जिवंत बालंतपणांमागे 103 महिलांचा मृत्यू होत होता, तो कमी होऊन आता 93 झालाय. घटत आहे, पण अधिक प्रभावीपणे आपण या मुद्द्याकडे पाहिलं पाहिजे. माता मृत्यू म्हणजे काय? जागतिक आरोग्य संघटनेनुसार गर्भधारणा दरम्यान किंवा गर्भपातानंतर 42 दिवसांच्या आत, 6 आठवड्यांच्या आत एखाद्या महिलेचा मृत्यू जर गर्भधारणा किंवा तिच्या उपचारांशी संबंधित कारणामुळे झाला तर त्याला माता मृत्यू म्हणतात. यामध्ये अपघाती मृत्यू समाविष्ट नसतो. पण लक्षात घ्या, गर्भधारणा दरम्यान किंवा गर्भपातानंतर 6 आठवड्यांच्या आत MMR दर, हा दर आरोग्य व्यवस्थेच्या परिणामकारकतेचा आणि सर्वसामान्य महिलांपर्यंत प्रसूतीविषयक सेवांचा पोहोच व समतेचा महत्वाचा निर्देशांक मानला जातो. माता मृत्यूतील प्रादेशिक असमानता, राज्यानुसार तफावत, EAG एम्पावर्ड ऍक्शन ग्रुप, यामध्ये येणारी राज्य कुठली आहेत पहा. त्यामध्ये आहे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड, उत्तराखंड, आसाम, उत्तर भारतातली काही राज्य आहेत. त्यानंतर दक्षिण भारतातली राज्य आपल्याला माहिती आहेत, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश. इतर राज्य व केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम बंगाल. इतर राज्य व केंद्रशासित प्रदेश. ओके, राज्यांचा जर प्रकार पाहिला आणि जर आपण दर पाहिला तर आपल्याला लक्षात येईल दक्षिण राज्य, यामध्ये केरळ, महिलांच्या मृत्यूचं प्रमाण 20 आहे. त्यानंतर जी इतर राज्य बघितली आपण, झारखंड 51, इतर राज्य महाराष्ट्र 38, सर्वात खराब दक्षिणेकडे कर्नाटक 63, EAG राज्यांमध्ये मध्य प्रदेश 175 आणि इतर राज्यांमध्ये पश्चिम बंगाल 109. पण एकूण 1,00,000 गर्भधारणेचा विचार केला तर माता मृत्यू दर किती आहे? 93 आहे, हे लक्षात घ्या. आणि यामध्ये ही जी राज्य आहेत ही राज्य सर्वोत्तम कामगिरी करणारी आहेत, सर्वात खराब कामगिरी करणारी आहेत. जर आपण एकूण 3 राज्यांचा जर आपण विचार केला, म्हणजे 3 गटांचा विचार केला, EAG राज्य, दक्षिण भारतातली राज्य आणि इतर राज्य, तर यामध्ये दक्षिण भारतातली जी राज्य आहेत ती सर्वाधिक चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. ओके, तर हा जो अहवाल आहे हा अहवाल अत्यंत संवेदनशील आहे, कारण गर्भधारणेच्या वेळेला माता मृत्यू होणं हे कुठल्याही समाजासाठी चांगलं लक्षण नाही. त्यामुळे माता मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न हा आपल्या भारतीय पातळीवरती येणाऱ्या काळात होणार आहे. पुढची बातमी, संजोग गुप्ता यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड. पुन्हा नियुक्तीच्या संदर्भातली बातमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ICC, नवीन पद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO. नियुक्त व्यक्ती संजोग गुप्ता, हे प्रसिद्ध भारतीय क्रीडा प्रसारक आहेत. नियुक्ती केलेली आहे ICCचे अध्यक्ष जय शाह यांनी. तर नियुक्तीच्या बद्दलची बातमी आहे, वन लाइनर असू शकते. ICC आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी संजोग गुप्ता यांची निवड झालेली आहे. पुढे ब्रिक्सच्या संदर्भातली एक बातमी आहे. आपल्याला माहिती आहे की ब्रिक्स परिषदेमध्ये असलेले जे देश आहेत ते देश विकसनशील देश आहेत आणि या विकसनशील देशांना जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांनी बऱ्याच वेळेला नाराज केलेला आहे आर्थिक वित्त पुरवठ्याच्या संदर्भात. त्यामुळे ब्रिक्स सदस्यांनी मिळून स्वतःसाठी एक नवीन बँक निर्माण केली. त्या बँकेचं नाव आहे न्यू डेव्हलपमेंट बँक. तर या बँकेचे नवीन सदस्य म्हणून उझबेकिस्तान आणि कोलंबिया
यांची निवड झालेली आहे। हे नवीन सदस्य आहेत कशाचे? न्यू डेव्हलपमेंट बँक NDB। आणि NDB ची स्थापना कोणी केलेली आहे? तर BRICS ब्रिक्स परिषदेच्या अंतर्गत NDB ही खास जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय बँक यांना पॅरलल निर्माण झालेली ही न्यू डेव्हलपमेंट बँक आहे आणि ज्याचे सदस्य म्हणून आता सध्या दोघे निवडले गेलेत, कोलंबिया आणि उझबेकिस्तान। कोलंबिया आणि उझबेकिस्तान यांनी ब्रिक्सच्या 17व्या शिखर परिषदेच्या आधी नवीन विकास बँकेत अधिकृत प्रवेश केला असून त्यामुळे या बँकेच्या सदस्य देशांची संख्या आता 11 झालेली आहे। 11ची टीम झाली आहे, लक्षात घ्या। आता न्यू डेव्हलपमेंट बँकचे सदस्य क्रिकेटही खेळू शकतात। नवीन विकास बँकेविषयी ब्रिक्स आणि इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये पायाभूत सुविधा विकास व शाश्वत विकास प्रकल्पांना आर्थिक पाठबळ देणे, पारंपरिक पाश्चिमात्य वर्चस्व असलेल्या जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्यासारख्या संस्थांना एक पर्याय म्हणून या बँकांना पुढे आणलेला आहे ब्रिक्सनं। संस्थेची स्थापना 2015, करारावर स्वाक्षरी 15 जुलै 2014 ब्राझीलमधील फोर्टालेझा येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेदरम्यान। मुख्यालय आहे चीनमधील शांघाय येथे। प्रादेशिक कार्यालय दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये प्रादेशिक सहकार्य वाढवण्यासाठी याची कार्यालये सुद्धा प्रादेशिक स्वरूपामध्ये उघडण्यात आलेली आहेत। सदस्य देश कोण आहेत या न्यू डेव्हलपमेंट बँकेचे? तर मूळ ब्रिक्सचे सदस्य यामध्ये ब्राझील आहे, रशिया आहे, भारत आहे, चीन आहे आणि दक्षिण आफ्रिका सुद्धा आहे। आणि इतर नवीन देश यामध्ये बांगलादेश आहे, संयुक्त अरब अमिराती आहे, इजिप्त आहे, अल्जेरिया आहे, आता कोलंबिया आणि उझबेकिस्तान यांचाही यामध्ये समावेश झालाय। असे एकूण किती सदस्य आहेत न्यू डेव्हलपमेंट बँकेत? 11 सदस्य आहेत। नवीन सदस्य म्हणून या दोघांची निवड झालेली आहे, त्यामुळे ही बातमी येणाऱ्या काळात महत्त्वाची आहे। कोलंबिया आणि उझबेकिस्तान, ठीक आहे। तर ही बातमी या स्वरूपामध्ये आपण बघितलेली आहे। एकूण 11 सदस्य, नवीन न्यू डेव्हलपमेंट बँक कशासाठी स्थापन झाली, का स्थापन झाली, 2 सहभागी देश कुठले कुठले, हाही आढावा आपण घेतलेला आहे। हे ठेवूयात केरळची बातमी। एका दुर्मिळ पक्षाचं दर्शन केरळच्या समुद्र किनाऱ्यावरती झालेलं आहे। केरळचा राज्य पक्षी म्हणून ज्या पक्षाला ओळखलं जातं ग्रेट हॉर्नबिल, ओके, तर IUCN यांनी धोकाग्रस्त किंवा संकटग्रस्त म्हणून या पक्षाचा उल्लेख केला होता, कारण हा अत्यंत दुर्मिळ बनत चाललेला पक्षी आहे। जवळजवळ कित्येक दिवस हा निदर्शनाला आलेला नव्हता, पण सध्या कक्कमपारा या समुद्र किनाऱ्याच्या दरम्यान म्हणजे समुद्र किनारीवरती या पक्षाचं दर्शन झालेलं आहे। त्यामुळे हा विषय किंवा हा मुद्दा सध्या चर्चेत आलेला आहे। नाव आहे ग्रेट हॉर्नबिल, केरळचा राज्य पक्षी आहे, तो अत्यंत दुर्मिळ मानला जातो। तर कन्नूर जिल्ह्यातील एझिम या ठिकाणी कक्कमपारा नावाच्या समुद्र किनारी पट्ट्यामध्ये याचं दर्शन झालेलं आपल्याला दिसतं। पहा, हा पक्षी नेहमीच्या दाट जंगलातील अधिवासापासून बऱ्यापैकी दूर परिसरात म्हणजे किनारपट्टीवरती हा एका झाडावरती येऊन बसला होता। मूळतः हा अत्यंत दाट जंगलात आढळतो, पण तो समुद्र किनाऱ्यावरती बसलेला दिसला आणि सुमारे 2 आठवडे तिथेच राहिलेला आहे। या घटनेनंतर जैवविविधता संवर्धनाच्या गरजेसाठी नव्याने मागणी पुढे आलेली आहे। म्हणजे जो पक्षी मूळतः जंगलात राहतो तो समुद्र किनाऱ्यावरती येऊन जवळजवळ 2 आठवडे राहिल्यामुळे ही बातमी सध्या चर्चेत आलेली आहे। ग्रेट हॉर्नबिल मुख्यतः पश्चिम घाट आणि ईशान्य भारतातील सदाहरित व दमट पानझडी जंगलांमध्ये आढळतो। केरळमधील त्याचा सामान्य अधिवास सायलेंट व्हॅली, नेल्लियांपथी, अथिरपिल्ली, अराल्लम आणि परम्बिकुलम ही जी केरळमधली ठिकाणं आहेत या ठिकाणी त्याचा अधिवास सांगितला जातो। संरक्षण स्थिती अत्यंत रेड लिस्टमध्ये म्हणजे धोकाग्रस्त यादीमध्ये त्याचं समावेशन केलेलं आहे। पर्यावरणीय भूमिका, याला जंगलाचा माळी असेही म्हणतात, कारण तो फळांच्या बिया पसरवून जंगलांमध्ये आरोग्य टिकवण्यास मदत करतो। ग्रेट हॉर्नबिलचं अस्तित्व हे सशक्त आणि सलग जंगलांचं लक्षण मानलं जातं। जो जंगलांचा माळी आहे तोच हळूहळू दुर्मिळ बनत चाललेला आहे। दर्शनाचे महत्व, हा पक्षी नेहमीच्या जंगलापासून दूर असलेल्या समुद्रकिनारी परिसरात दिसल्याने ही घटना अत्यंत दुर्मिळ मानली जाते। यामागे असणाऱ्या शक्यतांचा अभ्यास, जंगलाचे खंडित होणे किंवा अधिवासात बदल झाल्यामुळे हे पक्षी नवीन जागांचा शोध घेत असावेत। हे दर्शन समुद्रकिनारी परिसंस्थांमध्ये जैवविविधतेची शक्यता आणि पर्यावरणीय समृद्धी दाखवते। पक्षी निरीक्षकांनी नोंदवले आहे की या भागातील फळझाडांवर हॉर्नबिलने खाद्य मिळवले, त्यात एझिमला नेव्हल अकॅडमी जवळील क्षेत्रांचा समावेश आहे। त्यामुळे बातमीत एझिम हे ठिकाण दाखवलेलं आहे ते त्यासाठी।
ओके, ग्रेट हॉर्नबिल याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. हा सध्या केरळचा राज्य पक्षी आहे. पर्यावरणीय दृष्टीने याला जंगलाचा माळी असं म्हटलं जातं. पुढचा जो मुद्दा आहे तो पर्यावरणासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आपण मला वाटतं गेल्या किंवा त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये हे बघितलं होतं की तिसरा ध्रुव हळूहळू वितळत चाललेला आहे. तिसरा ध्रुव म्हणून आपण कोणाला ओळखतो? तिसरा ध्रुव म्हणून आपण ओळखतो हिमालयीन जो बर्फाच्छादित प्रदेश आहे त्यांना. तो हळूहळू वितळत जात असल्यामुळं हिमालयीन प्रदेशातील भागांना पुराचा धोका आहे. पण त्याच्या पुढची भीती ही काही विद्यार्थी संशोधकांनी पुढे आणली आहे. हिमनद्या वितळल्यामुळे ज्वालामुखीच्या स्फोटांची शक्यता वाढू शकते असा नवा अभ्यास विद्यापीठांमध्ये पुढे आलाय. 2025 मध्ये गोल्डस्मिथ परिषदेत सादर करण्यात आलेल्या एका नव्या अभ्यासानुसार जागतिक तापमान वाढीमुळे वेगानं वितळणाऱ्या हिमनद्या आणि हिमच्छादित भाग भविष्यात अधिक वारंवार आणि तीव्र ज्वालामुखीचे स्फोट घडवून आणू शकतात. म्हणजे जर बर्फ पूर्णतः वितळला तर नंतर तिथं ज्वालामुखीचा स्फोट होऊ शकतो असं मत विस्कॉनिक्स विद्यापीठ आणि एक्सेटर विद्यापीठ येथील संशोधकांनी व्यक्त केलेलं आहे. पहा, पश्चिम अंटार्क्टिका सुमारे 100 ज्वालामुखी जाड बर्फाखाली लपलेले आहेत असा या संशोधकांचा अंदाज आहे. बर्फ वितळल्यामुळं मॅग्मा चेंबर्स वरचा दाब कमी होईल, त्यामुळे ज्वालामुखीचा स्फोट होण्याचा धोका सुद्धा वाढलेला आहे असं मत संशोधकांनी व्यक्त केलंय. भूतकाळातील घटनांमधून मिळालेली माहिती. आईसलँडमध्ये 15,000 ते 10,000 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात बर्फ वितळल्याच्या काळात तिथे ज्वालामुखी स्फोटांची वारंवारता सध्याच्या तुलनेत किती पट जास्त होती? 30 ते 50 पट जास्त होती. चिलीतील चोशो एन्को ज्वालामुखीचा अभ्यास असं दर्शवतो की 26,000 ते 18,000 वर्षादरम्यान ज्वालामुखी बर्फामुळे दबले होते. त्यामुळं मॅग्मा आत साठत राहिला. पण 13,000 वर्षापूर्वी जेव्हा बर्फ वितळला तेव्हा जोरदार स्फोट झाल्याचा इतिहास आहे. हवामान बदल व ज्वालामुखी क्रियाशीलता. बर्फ वितळल्याने भूगर्भातील दाब कमी होतो, त्यामुळे मॅग्मा आणि ज्वालामुखी गॅस फुगतात आणि स्फोट होण्याची शक्यता वाढते. हवामान बदलांमुळे होणारे पर्जन्यमानातील बदल जमिनीत खोलवर झिरपतात आणि मॅग्मा प्रणालीशी संलग्न होऊन अतिरिक्त स्फोटाचा कारणीभूत घटक बनू शकतात. थोडक्यात जर बर्फ वितळला तर ज्वालामुखीचा स्फोट होऊ शकतो असं काही संशोधकांनी आपलं संशोधन पुढे आणलंय. पुढे आहे ब्रिक्सचं घोषणापत्र आणि ग्लोबल साऊथचा नवा विचार. ब्रिक्स परिषदेला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहिले आणि तिथे एक महत्वाची घोषणा आली, ती आहे ग्लोबल साऊथ, दक्षिण. पहा, 2025 चे ब्रिक्स शिखर संमेलन ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली रिओ दी जेनेरो येथे 6 ते 7 जुलै रोजी पार पडले. हे शिखर संमेलन ब्रिक्समध्ये नवीन सदस्यांचा समावेश झाल्यानंतरचे पहिले संमेलन होते. नव्याने सामील झालेले देश म्हणजे इजिप्त, इथिओपिया, इराण, इंडोनेशिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती. जरी सदस्य राष्ट्रांमध्ये जागतिक घडामोडींबाबत वेगवेगळे दृष्टिकोन असले तरी रिओ डिक्लेरेशन हे एक एकसंध आणि ठाम भूमिकेचे प्रतीक ठरले. त्यात ग्लोबल साऊथ ग्लोबल साऊथ म्हणजे विकसनशील राष्ट्रांचे हित, चिंता आणि अपेक्षा हे मुद्दे अधोरेखित केलेले आपल्याला दिसतात. 125 परिच्छेदांचं हे घोषणापत्र केवळ विस्तारानेच नाही तर विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नावर व्यापार, हवामान बदल, संयुक्त राष्ट्र सुधारणा आणि मध्य पूर्व मधील संघर्ष यावर सहमतीने मांडलेली भूमिका याचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, त्यामुळं एक मुद्दा या परिषदेतून पुढे आलेला आहे, तो आहे ग्लोबल साऊथ. जे विकसनशील देश आहेत त्या देशांची एकी खूप महत्वाची आहे. का महत्वाचा आहे पहा. एकत्रित ग्लोबल साऊथ गटाचा हा उदय मानला जातो, कारण या विकसनशील देशांकडे जागतिक पातळीवरती दुर्लक्ष केलं जातं. पहा, ब्रिक्स घोषणापत्रात सोप्या आणि स्पष्ट शब्दात मांडलेली भूमिका ही ग्लोबल साऊथची वाढती आत्मविश्वासपूर्ण भूमिका दर्शवते. सदस्य संख्या वाढल्यामुळे मतभेद वाढतील असे वाटत होते, पण विकसनशील देशांचे समान विकास संबंधित प्रश्न आणि जागतिक पातळीवर होणारे दुर्लक्ष या गोष्टी त्यांना एकत्र आणणाऱ्या ठरल्या. कारण जागतिक पातळीवर यांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं.
G7 राष्ट्रांमध्ये अनेक जागतिक मुद्द्यांवर मतभेद दिसून आले असताना ब्रिक्सने मात्र एकसंधपणा दाखवत बहुध्रुवीय विश्वात एक प्रभावी पर्याय म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. नंबर 2, एकतर्फी व्यापार धोरणांचा निषेध. हा निषेध अमेरिकेचा आहे, कारण अमेरिका वारंवार आपलं एक कर किंवा जे टॅरिफ आहे ते टॅरिफ लागू करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे या एकतर्फी व्यापार धोरणाचा सुद्धा निषेध या ब्रिक्स परिषदेच्या दरम्यान करण्यात आला. पुढे बहुपक्षीय संस्थांमध्ये सुधारणा घडवण्याची मागणी, म्हणजे ब्रिक्स मधले जे वेगवेगळे देश आहेत एकत्र येऊन बहुपक्षीय करार करतील आणि त्यानुसार पुढचं आपलं काम सुरळीतपणे पार पाडतील, अशा पद्धतीचा सुद्धा विचार इथे करण्यात आलेला आहे. मध्य पूर्व संघर्षावर सुद्धा आपली भूमिका ठाम आहे. तर ब्रिक्सनं क्लिअर केलंय की इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षाच्या बाबतीत इस्रायल जो काही हल्ला करतो आहे गाझा पट्ट्यांमध्ये, तर तो हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे असं मत ब्रिक्स परिषदेने व्यक्त केलंय आणि इस्रायली सैन्याने पूर्णपणे गाझामधून माघार घ्यावी आणि 2 राष्ट्रांचा तोडगा निघावा असं सुद्धा या ब्रिक्स परिषदेअंतर्गत चर्चा झाली आहे. पुढे आहे युक्रेन युद्ध. या युक्रेन युद्धाबाबत सुद्धा एक संतुलित दृष्टिकोन ठेवण्यात आलाय, कारण रशिया युक्रेन हा संघर्ष आहे, तर ब्रिक्स अत्यंत संतुलितपणे या मुद्द्याकडे पाहत आहे. त्यानंतर दहशतवादावर ठाम भूमिका, कारण भारताच्या जम्मू काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेला हा जो क्रूर आणि भ्याड हल्ला होता त्याचा निषेध या ब्रिक्स परिषदेमध्ये करण्यात आला आणि ब्रिक्सने खालील मुद्द्यांवर भर दिला. 1, सीमापार दहशतवाद. 2, दहशतवादासाठी होणारा आर्थिक आधार. ही भूमिका भारताच्या दीर्घकालीन भूमिकेला बळ देते आणि FATF म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताला राजनैतिक आधार देते. आपण पुढची बातमी फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सवर बघणारच आहोत. पण ब्रिक्स हे देश भारतासोबत दहशतवादाच्या विरोधात लढाईत भारतासोबत असणं ही गोष्ट अत्यंत निर्णायक आहे आणि एक राजकीय आधार या लढ्यात भारताला मिळालाय. G20चं महत्व पुन्हा अधोरेखित. ब्रिक्स घोषणापत्रात G20 हे जागतिक आर्थिक सहकार्याचे सर्वोच्च व्यासपीठ आहे हे स्पष्टपणे सांगतं. यावेळी G20 मध्ये काही तणाव आहे, विशेषतः अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मतभेद, ज्यामुळे आगामी G20 शिखर परिषदांमध्ये अमेरिकेच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ब्रिक्सने दक्षिण आफ्रिकेच्या G20 अध्यक्षपदाला पाठिंबा दिला आणि पश्चिम प्रधान जागतिक अर्थव्यवस्थेवर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण बहुपक्षीयतेवर विश्वास दर्शवला. ब्रिक्सनं घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे, हे लक्षात घ्या. जिथं अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका या दोघांमध्ये मतभेद आहे, तिथं दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदाला ब्रिक्सने पाठिंबा दिलेला आहे अमेरिका विरोधात असताना सुद्धा. त्यामुळे ब्रिक्सचं हे परिषद भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे, ग्लोबल साऊथ कन्सेप्टसाठी अत्यंत महत्वाचा आहे. भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्यासाठी एक राजनैतिक बळ देणारी संघटना म्हणून ब्रिक्स हे शिखर परिषद भारतासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. सोबत G20चं सुद्धा महत्व अधोरेखित करत साऊथ आफ्रिकेला अध्यक्षपदाला पाठिंबा ब्रिक्सनं दिलेला आहे. पुढची बातमी आहे बिहार. बिहारमध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण चालू आहे आणि या निवडणुकीमध्ये सगळ्यात चर्चेत जर कोण असेल तर अर्थात निवडणूक आयोग आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या विशेष व्यापक पुनरावलोकन, ज्याला SIR म्हणतात, तर याला परवानगी दिली गेली आहे. पण सुप्रीम कोर्टाने प्रश्न विचारलाय की आत्ताच का तुम्ही मतदारांचं पुनरावलोकन करत आहात तर ते फक्त बिहार पुरतच का करत आहात, संपूर्ण देशासाठी एका वेळेला तुम्ही का करत नाही, असे काही प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारलेत. कोणाला? थेट निवडणूक आयोगाला. पहा बातमी काय. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बिहारमध्ये निवडणूक आयोगाला विशेष व्यापक पुनरावलोकन करण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र या प्रक्रियेची वेळ आणि काही नियमांबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. न्यायालयाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सुचवले आहे की या प्रक्रियेदरम्यान आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र ओळख पटवण्यासाठी वैध कागदपत्र म्हणून स्वीकारावीत. निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं की आधार कार्ड हे फक्त ओळखीचं पत्र आहे, नागरिकत्वाचा याचा काही संबंध नाही. पण क्लिअरली सुप्रीम कोर्टानं आपलं मत सांगितलेलं आहे. SIR म्हणजे काय? ही एक निवडणूक आयोगाची प्रक्रिया असते ज्यामध्ये मतदार यादी योग्य, अद्ययावत आणि अयोग्य किंवा दुहेरी नोंदीपासून मुक्त राहील याची खात्री केली जाते. ही प्रक्रिया विशेषतः निवडणुका होण्यापूर्वी केली जाते. यात मुख्यतः घरोघरी तपासणी केली जाते, नवीन पात्र मतदारांची नोंदणी केली जाते, माहितीत सुधारणा केली जाते, अयोग्य नावं हटवणं
याचाही यामध्ये समावेश असतो। संविधानाच्या 324 अंतर्गत हे केलं जातं, म्हणजे हे संविधानिक सुद्धा आहे। न्यायालयानं काय निष्कर्ष दिलाय पहा। पहिला निष्कर्ष दिलाय की संविधानिक वैधता आहे। कलम 324 नुसार निवडणूक आयोग अशा पद्धतीचं पुनरावलोकन करू शकतं, हे पहिलं मत न्यायालयानं मांडलंय। पण त्यांनी चिंता व्यक्त केली वेळेबाबत। न्यायालयानं विचारले आहे की ही SIR प्रक्रिया फक्त बिहारमध्येच का केली जात आहे, ती संपूर्ण देशभरात एकाच वेळेला का केली जात नाही, हा प्रश्न विचारलाय। नंबर 2, नागरिकत्व पडताळणी। नागरिकत्व पडताळणी ही जबाबदारी गृह मंत्रालयाची आहे, केवळ निवडणूक आयोगाची नाही, असंही ओपिनियन सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला दिलंय। आधार कार्डचा वापर, याचिकाकर्त्यांनी आधार कार्ड ओळख पुरावा म्हणून स्वीकारावा अशी मागणी केली। यावर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं सांगितले की आधार हे केवळ ओळख आणि निवासाचं प्रमाणपत्र आहे, नागरिकत्वाचं नाही। यावर न्यायालयानं विचारलं की जर नागरिकत्व पडताळणीच उद्दिष्ट असेल तर निवडणूक आयोगानं ही प्रक्रिया आधीच का सुरू केली नाही। त्यामुळे निवडणूक आयोगानं आत्ता चालू केलेलं हे पुनरावलोकन निवडणुकीच्या तोंडावर चालू केलं आहे का, हे कुठल्या पक्षाला मदत म्हणून चालू केलं आहे का, असे काही प्रश्न हे विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत। तो राजकीय मुद्दा, चालू घडामोडीचा आपला मुद्दा नाही, आपला मुद्दा आहे सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलेलं मत। ठीक आहे, त्यानंतर येऊयात पुढच्या बातमीकडे। स्वदेशी बनावटीचे पहिले डायव्हिंग सपोर्ट वेझल निस्तार नौदलात समाविष्ट। 8 जुलै 2025 रोजी विशाखापट्टणम येथे हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने निस्तार हे पहिले स्वदेशी डिझाईन व बांधकाम असलेले डायव्हिंग सपोर्ट वेझल जहाज भारतीय नौदलाच्या ताफ्यात औपचारिकपणे सोपवलेले आहे आणि अर्थात आत्मनिर्भर भारत या दिशेने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून निस्तार या युद्ध नौकेकडे पाहिलं जातं। ओके, स्वदेशी बनावटीची ही युद्ध नौका आहे निस्तार नावाची। वन लाइनर साठी हे प्रश्न विचारले जातात, हे लक्षात घ्या। अधिक जर आपल्याला याबद्दलची माहिती मिळवायची असेल, अगदी सगळ्याच बातम्या मी अतिशय संक्षिप्त करून आपल्या समोर आणलेल्या आहेत, कारण आमची जी टीम आहे, श्रद्धाची जी टीम आहे, ती टीम चालू घडामोडींवर नियमितपणे काम करते। दररोज टेलिग्रामवरती चालू घडामोडीच्या PDF येत असतात। या PDF तुम्हाला UPSC, MPSC आणि कंबाईन अशा तीनही परीक्षांसाठी उपयोगी ठरू शकतात। ओके, खास करून मुख्य परीक्षांमध्ये ज्यांना वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात लेखन करायचं असतं, तर त्या लेखनासाठी अधिक रेफरन्स म्हणून तुम्ही या करंट अफेअर्सचा उपयोग करून घेऊ शकता। दोन्ही माध्यमांमध्ये, म्हणजे मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम, या दोन्ही माध्यमांमध्ये ही PDF दररोज आमच्या टेलिग्राम चॅनेलवरती आम्ही अपलोड करत असतो। तर त्यामुळं तुम्ही त्या PDFचा फायदा घ्या। एखादी बातमी तुम्हाला डिटेलमध्ये वाचायची असेल तर तुम्ही ती अत्यंत डिटेलमध्ये वाचू शकता। आणि यानंतर येऊयात आजच्या आपल्या शेवटच्या बातमीकडे। आंतरराष्ट्रीय दहशतवादी वित्त पुरवठ्यावर FATFच्या अहवालात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका। मगाशी मी तुम्हाला बोललो होतो मी बोलणार आहे, याबद्दल बातमी सुद्धा आपण कव्हर केलेली आहे। भारताने आंतरराष्ट्रीय आर्थिक कारवाई कार्यदल अर्थात FATF यांच्या ताज्या अहवालाच्या निर्मितीत भारताने महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे। आंतरराष्ट्रीय दहशतवादी वित्त पुरवठ्यावर FATFचा जो अहवाल सादर झालाय, त्या अहवालामध्ये भारतानं महत्त्वपूर्ण भूमिका घेतली। काय घेतली? या अहवालामध्ये पहिल्यांदाच राज्य पुरस्कृत दहशतवाद या प्रकाराला मान्यता देण्यात आलेली आहे। राज्य पुरस्कृत दहशतवाद आणि राज्य पुरस्कृत दहशतवाद हा मुद्दा या अहवालामध्ये यावा, यासाठी भारताने आतापर्यंत बऱ्याचदा प्रयत्न केला, त्या प्रयत्नाला आता यश आलंय। हा निर्णय जागतिक स्तरावर दहशतवादी आर्थिक प्रवाह रोखण्याच्या लढ्यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो आणि यात भारताचं योगदान आहे, त्यामुळे हा अभिमानाचा मुद्दा आहे। FATF म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स, आर्थिक कारवाई कार्यदल, हे एक आंतर सरकारी संघटना आहे। याचं उद्दिष्ट पहा, पहिलं आहे मनी लॉन्डरिंग, बेकायदेशीर पैशांची वाहतूक, दहशतवादासाठी निधी पुरवठा आणि जागतिक आर्थिक प्रणालीच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या इतर बाबींवर नियंत्रण आणणे, यासाठी काम करत असतं FATF। याच्या अहवालामध्ये आता राज्य पुरस्कृत दहशतवाद हा सुद्धा मुद्दा ऍड झालेला आहे। उद्दिष्ट जागतिक पातळीवर बेकायदेशीर आर्थिक क्रियाकलाप टाळण्यासाठी धोरण आणि नियमावली तयार करणे व त्याचा प्रसार करणे, कायदेशीर नियंत्रक व प्रशासकीय उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याची हमी देणे,
स्थापना, FATF ची स्थापना 1989 मध्ये पॅरिस येथे झालेल्या G7 परिषदेत करण्यात आली होती. सुरुवातीला फक्त मनी लॉन्ड्रिंग वर लक्ष होते. 2001 नंतर दहशतवादासाठी होणाऱ्या आर्थिक सहाय्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स. FATF चे सदस्य आहेत 39. हे पूर्ण सदस्य देश आहेत. यापेक्षा म्हणजे या व्यतिरिक्त 180 पेक्षा जास्त देश हे FATF स्टाईल प्रादेशिक संस्थामार्फत जोडले गेले आहेत. भारत आणि FATF, भारत 2010 मध्ये FATF चा पूर्ण सदस्य बनला. भारत हे 2 प्रादेशिक FATF संस्थांचे सदस्य आहेत. एक एशिया पॅसिफिक ग्रुप, दुसरा युरेशियन ग्रुप. FATF कडून घेतली जाणारी महत्वाची पावले, यामध्ये पहिलं पाऊल आहे ते म्हणजे ग्रे लिस्ट आणि दुसरा आहे ब्लॅक लिस्ट. जो देश दहशतवादी कृत्यांना पाठिंबा देतो, त्याचं समर्थन करतो, एखाद्या देश पुरस्कृत जर दहशतवाद होत असेल तर त्या देशाचं नाव एकतर ग्रे लिस्ट मध्ये टाकलं जातं किंवा ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलं जातं. आणि पाकिस्तानचं नाव ग्रे लिस्ट मध्ये टाकण्यात आलेलं आहे, म्हणजे आधीच टाकलंय ते ऍक्च्युली. त्यामुळं ही जी यादी आहे ही यादी अत्यंत महत्वाची आहे. आणि या अहवालामध्ये काही मुद्दे जे पुढे आलेले आहेत. पहा, पहिला मुद्दा आहे संयुक्त नेतृत्व. या प्रकल्पाचं नेतृत्व संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीच्या कार्यकारी संचालक मंडळाने आणि फ्रान्सने संयुक्तपणे केले. पण यात महत्वाचं योगदान कोणाचं आहे? भारताचं आहे. महत्वाची नोंद, पहिल्यांदाच राज्य प्रायोजित दहशतवाद हा दहशतवादासाठी निधी उभारण्याचा एक मोठा स्रोत असल्याचे स्पष्टपणे मान्य करण्यात आले आहे. दहशतवाद्यांचे आर्थिक स्रोत, पहिला आहे चोरी छुपे व्यवहार. म्हणजे उदाहरणार्थ इराणमधून पाकिस्तानमध्ये होणारी तेलाची तस्करी हे पैशांचे मोठे स्रोत आहे. देणगी संस्था, बनावट कंपन्या आणि कायदेशीर आर्थिक व्यवस्थांचा गैरवापर यांचाही वापर यासाठी दहशतवादी करतात. अहवाल कशावर आधारित आहे? हा अहवाल विविध देशांच्या प्रतिनिधींकडून मिळालेल्या माहितीवर आणि सार्वजनिक स्रोतांवर आधारित आहे. भारताची भूमिका काय? 2022चा भारताचा राष्ट्रीय धोका मूल्यांकन अहवाल. भारताने या अहवालात पाकिस्तानकडून प्रायोजित होणाऱ्या दहशतवादाकडे विशेष लक्ष वेधले होते. नाव आहे अहवालाचं राष्ट्रीय धोका मूल्यांकन अहवाल. बँकिंग व्यवहारावर नियंत्रण. पाकिस्तानशी संबंधित कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी भारताने आर्थिक दक्षता घेण्याचे बंधन सर्व आर्थिक संस्थांवर घातले आहे. राजनैतिक प्रयत्न. भारताच्या सातत्यपूर्ण राजनैतिक प्रयत्नांमुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तानच्या भूमिकेकडे लक्ष वेधले गेले आहे. म्हणजे एकंदरीत भारताला त्रास होणारा हा दहशतवादी किंवा दहशतवाद हा पाकिस्तान पुरस्कृत आहे हे जागतिक मंचावर पटवून देण्यासाठी भारताने जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाला आता यश आलंय. FATFच्या अहवालामध्ये हा मुद्दा आता समोर आलाय. याला मान्यता सुद्धा दिली गेलेली आहे. ग्रे यादीमध्ये पाकिस्तान आहे, भविष्यामध्ये ब्लॅक यादीमध्ये. आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हा मुद्दा जागतिक स्तरावरती येणाऱ्या काळामध्ये भारत पुढे घेऊन येणार आहे. यासाठीचा हा एक प्रयत्न, अत्यंत सकारात्मक प्रयत्न भारत करतोय. ओके, तर विद्यार्थी मित्र हो, आजच्या चालू घडामोडींमध्ये आपण बरेच मुद्दे डिस्कस केले. हे सगळे मुद्दे अधिकाधिक स्पर्धा परीक्षा भिमुख करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांचा फायदा निश्चितपणे तुम्हाला होणार आहे. तुम्ही आमचं टेलिग्रामचं जे चॅनल आहे ते चॅनल जॉईन करू शकता. आम्ही दररोज जे PDF पाठवत आहोत त्याचा सुद्धा उपयोग तुम्ही आपल्या अभ्यासासाठी करू शकता. ओके, हा व्हिडिओ नक्की पहा. या व्हिडिओमध्ये जर तुमचं मत तुम्हाला मांडायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं मत मांडू शकता. काही सूचना असतील तर त्या सूचना आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवू शकता. धन्यवाद.